शांति शांति। ओम शांति शांति शांति। ओम शांति शांति शांति। डोळे उघडे. हरिओम. आज आपण राहिलेला भाग, सांख्य दर्शनातील जो राहिलेला भाग आहे, उर्वरित भाग, तो आपण आजच्या सत्रामध्ये पाहणार. कालपर्यंत आपण जड प्रकृती, ज्याला आपण प्रकृती म्हणतो, त्या प्रकृतीपासून उत्क्रांती होऊन अन्य तत्व कशी निर्माण झाली त्याची आपण थोडी झलक पाहिली. आता आपण पुढचा जो उर्वरित भाग आहे, आता एकूण आपण 24 प्रकृती पकडून 24 तत्वापर्यंत आपण आलेलो आहोत. शेवटचं एक तत्व आहे, त्या तत्वाचं नाव आहे पुरुष. म्हणजे आपल्या व्यवहारामध्ये आपण पुरुष शब्द वापरतो, तो इथं नाही आहे. पुरुष म्हणजे आपण व्यवहारामध्ये स्त्री पुरुष, पुल्लिंगी स्त्रीलिंगी या अर्थाने आपण शब्द वापरतो, पण तो पुरुष इथं नाही आहे. हा पुरुष म्हणजे आत्मा आहे, त्यालाच आपण आंतरिक चैतन्य असं म्हणतो. योगदर्शनामध्ये पुरुषाला द्रष्टा असं सुद्धा म्हणलंय. तर इथं आपण पुढच्या भागाकडे वळणार आहोत. काल आपण पाहिली की उत्पत्तीची प्रक्रिया आणि त्याची तत्वे कशी कशी क्रमाने उत्पन्न होतात आणि ते एकमेकावर कसे परिणाम करतात, शक्तीहीन असलेला शक्ती प्राप्त करतात. थोडक्यात काय की सात्विक गुण, त्याचप्रमाणे राजसिक गुण आणि तामस गुण, हे तिन्ही गुण ज्यावेळेला समप्रमाणात असतात त्यावेळेला कार्य घडतच नाही. पण ज्यावेळेला ह्या तिन्ही गुणांमध्ये विषमता निर्माण होते आणि ह्या विषमतेतून रजस गुण जो आहे तोच कर्माचा मूळ आहे, तोच इतर दोन्ही गुणांना तो नियंत्रित करतो, त्यांना तो मदत करतो आणि त्याच्या प्रभावामुळे अन्य तत्वांची उत्पत्ती किंवा उत्क्रांती होते. उत्क्रांतीला इथं सर्ग असा आपण शब्द वापरलाय आणि त्यानंतर उत्क्रांती जी आहे किंवा जो लोप पावतो त्याला प्रतिसर्ग असा शब्द वापरलाय. ही उत्क्रांती जी आहे ती अशी एकरेषीय नाही किंवा असा चढता क्रम नाही आहे. ती जी उत्क्रांती आहे किंवा विकास जो आहे त्याच्यामध्ये जे संक्रमण होणार आहे किंवा त्याच्यापासून अन्य जे तत्व उत्पत्ती होणार आहे त्याच्यामध्ये चक्रीय उत्क्रांती आहे. म्हणजे पुन्हा ते उत्क्रांती होते, विकास होतो, पुन्हा त्याचा लोप पावतो, पुन्हा जन्म, पुन्हा मग त्याचं मृत्यू, असे चक्रामध्येच उत्क्रांती होते. आपण एकूण प्रकृतीपासून निर्माण होणारी 24 तत्व आपण पाहिलेले आहोत. एकूण मी काल जसं तुम्हाला सांगितलं होतं, सांख्य दर्शनामध्ये एकूण 25 तत्व आहेत आणि सर्वात शेवटचं आणि महत्वाचं तत्व जे आहे, मुख्य तत्व, प्रकृती पहिले तत्व आहे आणि शेवटचं जे तत्व आहे ते पुरुष तत्व आहे. आता पुरुषापासून काय होतं की जीव किंवा जीवात्मा जो आहे तो भोग पण भोगतो आणि त्याचप्रमाणे पुरुषाला अन्य तत्वामुळे मुक्तीही प्राप्त होते. म्हणजे उत्क्रांतीसाठी पुरुषाला भोगासाठी किंवा मुक्तीसाठी त्याला पुन्हा पुन्हा आणि जन्म घ्यावा लागतो आणि हे भोग संपले की पूर्णांशाने पुरुष जो आहे शुद्ध होतो आणि तो त्यातून पूर्णपणे मुक्त होतो, अशी संकल्पना इथं थोडक्यात मांडली गेली आहे. आणि ह्या पुरुषापर्यंत पोहोचण्यासाठी सर्वात प्रथम म्हणजे पहिलं जे तत्व आहे जे प्रकृतीपासून निर्माण होतं ती बुद्धी, म्हणजे व्यक्तीच्या स्तरावर पाहायला गेलं तर ती बुद्धी आहे. बुद्धी हे जे तत्व आहे ते उत्कृष्ट अशा पदार्थाने बनलेलं आहे आणि त्यातूनच अन्य जे म्हणजे अहंकार असू दे किंवा अन्य जे पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय आणि त्याचप्रमाणे जे निर्जीव आपण ज्याला म्हणतो, निर्जीव म्हणण्यापेक्षा जे तामस वृत्ती आहे, तामस वृत्ती म्हणजे जीव असून निर्जीवासारखंच वागणं असतं, त्यातून जे
निर्माण होणारे पंचतत्व आहेत, तन्मात्रा आहेत, त्याच्या माध्यमातून बाकीचे सर्व तत्व निर्माण होतात. आणि ह्याला सर्वात महत्वाचं मुख्य म्हणजे अहंकारामुळे सर्व होतं. अहंकार हाच कर्ता, म्हणजे मीच कर्ता आहे असं समजलं जातं, आणि त्यातून हे बाकीचे तत्व सुद्धा निर्माण होतात, असं आपण काल पाहिलं होतं. आजच्या सत्रामध्ये शेवटचं जे आहे ते आपण पाहणार आहोत. त्यामध्ये मुख्यत्वे करून जसं मी तुम्हाला म्हटलं की ते पुरुष तत्व आहे. आणि आपण काल पाहिलं की व्यक्तिनिष्ठ गुण जे आहेत, ज्यामध्ये अहंकार आहे, त्याचप्रमाणे पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, मन, बुद्धी, आणि जे सामाजिक स्तरावर किंवा वस्तुनिष्ठ जे गोष्टी आहेत, किंवा ज्याला आपण सृष्टीच्या निर्माणासाठी ज्या गोष्टी लागतात त्यामध्ये तन्मात्रा आहेत, त्याचप्रमाणे पंच महाभूत आहेत. त्या दोन्हींच्या म्हणजे दोन्हींच्या संयोगातूनच संपूर्ण सृष्टी जी आहे ती निर्माण झालेली आहे. आणि ह्या दोन गोष्टीमध्ये म्हणजे सात्विक आणि तामस यांना जो म्हणजे मदत करणारा जो घटक आहे तो म्हणजे राजस गुण जो आहे, तो राजस गुणामुळेच, त्याच्या हालचालीमुळेच हे सर्व काही शक्य झालेलं आहे. म्हणजे थोडक्यात काय, प्रकृतीपासून आपण पुरुषाकडे वळत आहोत. आता पुरुषाचे जे मुख्य गुण आहेत ते आपण पाहणार आहोत. आता पुरुष जो आहे, पुरुष जसं म्हटलं, पुरुष म्हणजे आत्मा किंवा दृष्टा, हे जे पुरुषाचं जे लक्षण आहे, म्हणजे आपण म्हणतो ते नव्हे, स्त्री आणि पुरुष असा भेद नाही इथं. हे पुरुष म्हणजे आत्मा इथं म्हटलेला आहे. आणि आत्मा जो आहे तो वस्तुतः एकच नाही आहे. आपण पाहिलं होतं की मुख्यत्वे करून म्हणजे जीव आणि जगत याच्यामध्ये अनेक गोष्टी आहेत. त्यामध्ये सजीव आहे, त्याचप्रमाणे निर्जीव गोष्टी आहेत. त्यामध्ये मानवापासून वनस्पती, झाडे, त्याचप्रमाणे अन्य गोष्टी, या सर्व गोष्टींचा समावेश होतो. त्यातून हालचाली झाल्यामुळे, सजीवामध्ये हालचाली झाल्यामुळे किंवा निर्जीव वस्तूवर वातावरणाचा प्रभाव किंवा त्याच्यामुळे काही बदल होतात, आणि त्यातून कर्म होतं, कार्य होतं. आणि त्या कर्मातून निर्माण होणारे जे ज्याला आपण अशुद्धी म्हणतो किंवा धुलीचे कण म्हणा, किंवा कर्माचे जे कण आहेत ते कण असंख्य अशा आत्म्यांना चिकटतात. म्हणजे इथं आत्मे असंख्य आहेत अशी म्हणजे आत्म्याला एकच आत्मा नाही आहे. म्हणजे पुरुष एकच नाही आहे, पुरुष अनेक आहेत. त्यामुळे काय होतं की असंख्य आणि आत्म्यामुळे अनेक म्हणजे प्रत्येक आत्म्याला पंचज्ञानेंद्रिय आहेत, पंचकर्मेंद्रिय आहेत, त्याचप्रमाणे मन आहे, बुद्धी आहे, अहंकार आहे. त्यामुळे प्रत्येक आत्म्याचं जे आहे, कार्य जे आहे ते भिन्न असतं. म्हणजे थोडक्यात काय, हे आत्मा हा एकच नाही आहे, आत्मे असंख्य आहेत, त्यातूनच अनेक कार्य निर्माण होतात. नाहीतर मग काय झालं असतं की आत्मा एकच आहे असं जर आपण मान्य केलं असतं. इथं तसं मान्य केलेलं नाही त्यांनी. आत्मे भिन्न अनेक आहेत असं म्हटलेलं आहे. एकच असता आत्मा, तर मग एका आत्म्याचा म्हणजे जन्म किंवा मृत्यू झाला असता तर संपूर्ण आत्मे नाहीशी झाली असते, किंवा म्हणजे एकच आत्म्यामुळे पूर्णपणे म्हणजे हे जे सृष्टी आहे त्या सृष्टीचा नाश झाला असता, किंवा एकाच वेळी संपूर्ण सृष्टीचा म्हणजे उत्पत्ती किंवा उगम झाला असता. मग समजा एखाद्या वेळेला एका आत्म्याला एखादा आनंदाचा अनुभव आला तर मग तो सर्वांना एकच अनुभव आला होता. आणि समजा एखाद्या आत्म्याला वेदनेचा अनुभव आला असता किंवा दुःख प्राप्त झालं असतं तर मग सर्व आत्म्यांना तीच अनुभूती आली असती. म्हणजे आत्मा थोडक्यात काय इथं एक नाही आहे, तर आत्मे असंख्य आहेत. म्हणजे प्रत्येक जीव असू दे, प्रत्येक जीवामध्ये एक स्वतंत्र त्याचा एक आत्मा आहे. आता आपण संपूर्ण जगामध्ये जर पाहायला गेलं तर सर्वसाधारणपणे आजच्या घडीला जवळ 700 कोटी लोकसंख्या आहे. त्याचप्रमाणे आपल्या हटयुगामध्ये आपण पाहिलेत की 84 लाख योनी आहेत. आणि प्रत्येक योनीमध्ये वेगवेगळे म्हणजे आता माणूसच घ्यायला गेलं तर मनुष्य प्राण्यामध्येच 700 कोटी जीव आहेत. म्हणजे इतके आत्मे झाले. पुन्हा प्रत्येक जीवामध्ये आणखीन वेगवेगळे आत्मे, असे असंख्य आत्मे आहेत असं इथं त्यांनी म्हणजे थोडक्यात व्यक्तिगत स्तरावर आणि सामाजिक स्तरावर अनुभव आपण जर घेतले, किंवा जीवामध्ये म्हणा किंवा प्राण्यामध्ये म्हणा किंवा वनस्पती झाडामध्ये प्रत्येकामध्ये जीव आहे.
आता म्हणजे प्राण्यामध्ये किंवा वनस्पतीमध्ये आत्मे आहेत की नाही आपल्याला माहित नाही. पण मनुष्य प्राण्यामध्ये तर निश्चितच आत्मा आहे. कारण प्रत्येक व्यक्ती आपण जर पाहायला गेलं, तर इतकी लोकसंख्या असून सुद्धा एकसारखी व्यक्ती कुठंच भेटणार नाही. कदाचित त्याची बाह्य अवयव जे आहेत, त्याला आपण कर्मेंद्रिय म्हणतो किंवा पंच ज्ञानेंद्रिय म्हणतो. हे बाह्य कर्ण जे आहेत किंवा बाह्य साधनांचा जो एक संच आहे, तो म्हणजे तोही एकसारखा नाहीये. त्याचप्रमाणे माणसाचं जे मन आहे, तुम्ही एखादी व्यक्ती किंवा काही व्यक्ती समजा त्यांचे अवयव जरी सारखे असले, तर मनामध्ये भिन्नता आहे आणि मनामध्ये भिन्नता असल्यामुळे त्यांचं वागणं म्हणा किंवा ज्या वृत्ती आहेत त्या वृत्तीमध्ये भिन्नता आहे. म्हणजेच थोडक्यात काय त्याच्यामध्ये म्हणजे त्या जीवामध्ये आनंद पण आहे, वेदना पण आहे. एका गोष्टीमुळे एखाद्या म्हणजे जीवाला आनंद होतो, त्याच गोष्टीमुळे दुसऱ्या व्यक्तीला वेदना होतात. म्हणजे अशी खूप भिन्नता आहे. म्हणजे आत्मे हे बरेच आहेत असं हे तत्वज्ञान आपलं जे सांख्य दर्शन आहे, हे तत्वज्ञान सांगतं. समजा जर एकच जर असता तर काय झालं असतं याची आपण कल्पना पण करू शकत नाही. थोडक्यात काय, की आत्मे हे जे असंख्य आहेत, ह्याच्यामुळं सर्व जे आहे कार्य प्रत्येक व्यक्तीकडून किंवा प्रत्येक जीवाकडून भिन्न प्रकारचे कार्य, कारण मग काय असू दे ते, पण त्यातून भिन्न प्रकारचे कार्य आपण पाहतो आहोत. मग आता एकदा म्हणजे आत्मे आपण असंख्य आहे असं म्हणजे आपण म्हणजे ह्या तत्वाप्रमाणे आपण जर सत्य आहे असं मानलं, तर आत्मा जो आहे, तो आत्मा कधी-कधी बंधनामध्ये अडकतो आणि मग तो बंधनामध्ये अडकल्यामुळे तो मुक्तीची अपेक्षा करतो. आणि बंधन म्हणजेच थोडक्यात काय, की तो पुन्हा-पुन्हा त्या म्हणजे एका योनीतून दुसऱ्या त्या वेगवेगळ्या योनीमध्ये तो जन्म घेत असतो. म्हणजे जीवन जे आहे एका योनीतून दुसऱ्या योनीमध्ये जाताना त्याच्यामधला जो प्रवाह होतो, तो त्याचं मुख्य कारण म्हणजे त्याचं त्या म्हणजे जीवामध्ये झालेलं कर्म किंवा बंधन ह्यामुळेच त्याच्यामध्ये ते म्हणजे कार्य घडतं. थोडक्यात काय, आत्मा जो आहे, म्हणजे असंख्य जे आत्मे आहेत, ते 3 गुणांनी 3 गुणांनी ते व्यक्त होतात. त्यामध्ये आपल्याला माहिती आहे काल पाहिलं आपण सात्विक गुण, त्यानंतर राजसिक गुण आणि तामसिक गुण. आता आपण पाहतो मनुष्य प्राण्याचा एकच जर आपण विषय घेतला, मनुष्य हा शब्द ह्याची जर फोड केली, तर मनुष्य म्हणजे ज्याचं मन होशमध्ये आहे, त्याला मनुष्य असं म्हटलेलं आहे. मग आपण आज जर पाहायला व्यवहारामध्ये, तर म्हणजे आहे त्या म्हणजे मनुष्याला प्राणी गटामध्ये आपण घातलेलं आहे. मानव प्राणी आहे. तर त्याचं जर मन जर त्याचं संयमित असेल किंवा होशमध्ये असेल, तरच त्याला मनुष्य म्हणायला पाहिजे. तर त्याचं मन जर होशमध्ये नसेल, तो तामस वृत्तीकडे जातो, हिंसा करतो, आपण पाहतो. तर थोडक्यात काय, की आत्मे जे आहेत हे अनेक गुणांनी युक्त आहेत. त्यामुळे त्याच्यामध्ये भिन्नता आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर आत्मे जे आहेत ना, हे सर्व आत्मे किंवा जे पुरुष आहेत, ह्या सर्व म्हणजे जी 24 तत्व सांगितलेत, त्या 24 तत्वामधून प्रवास केल्यानंतर ते आत्म्याची बऱ्यापैकी शुद्धता होते आणि आत्मा सर्वात शेवटी म्हणजे शेवटच्या क्षणाला तो म्हणजे अभ्यास झाल्यानंतर त्याचा साधना पूर्ण झाल्यानंतर आत्म्याची शुद्धी होते. पण जे काही आत्मे शुद्ध होतात, म्हणजे जे तपश्चर्या करून, योग साधना करून किंवा ध्यानाचा अभ्यास करून किंवा कर्माशय पूर्णांशाने रिता केल्यानंतर जे काही आत्मे पूर्णपणे शुद्ध होतात, ते आत्मे मात्र संपूर्ण सर्व जे आत्मे आहेत ते एकसारखे असतात, असं हे तत्वज्ञान सांगतं. म्हणजे असंख्य आत्मे जे आहेत, जे बंधनात अडकलेले असतात, ते गुणांनी युक्त असतात आणि जे आत्मे बंधनातून मुक्त झालेले असतात, जे शुद्ध झालेले असतात, ते सर्व आत्मे एकसारखे असतात आणि ते गुणातीत असतात. म्हणजे त्याच्यामध्ये कोणताही प्रकारचा गुण म्हणजे सर्व गुण समान असतात थोडक्यात. त्याच्यामध्ये विषमता नसते आणि ह्याचं मुख्य कारण म्हणजे जे म्हणजे राजस गुण आहे, हा राजस गुणाचा अन्य गुणावर झालेला प्रभाव किंवा त्याच्या नियंत्रणातूनच हे सर्व काही घडतं. आता पुढचा जो घटक आहे, आता आत्म्याबद्दल आपण पाहिलं की आत्म्याचं अस्तित्व सांख्य दर्शनाने मांडलेलं आहे आणि आत्म्याचे प्रकार थोडक्यात 2 सांगितले त्यांनी, की आत्मे असंख्य आहेत आणि आत्म्याची शुद्धी झाल्यानंतर ते सर्व आत्मे एकसारखे होतात आणि त्यानंतर ते आत्मे एकसारखे झाल्यानंतर
प्रत्येक आत्मा परमात्म्यामध्ये म्हणजे त्याचे एकरूप होण्यासाठी तो पुन्हा प्रयत्न करतो आणि तो आत्मा परमात्म्यामध्ये विलीन झाल्यानंतर त्याला पूर्णांशाने मुक्ती मिळते, असं या आपल्या सांख्य दर्शनामध्ये आत्म्याच्या तत्वज्ञानाबद्दल किंवा तत्वाबद्दल सांगितलेलं आहे. त्यानंतरचं पुढचं जे आहे ते म्हणजे ईश्वरी संकल्पना सांख्य दर्शनाने बिलकुल मांडलेली नाही. पण हे सांख्य दर्शन जे आहे ते ईश्वरवादी किंवा ज्याला आपण वैदिक दर्शन म्हणतो, त्या वैदिक दर्शनामध्ये या सांख्य दर्शनाची गणना केलेली आहे. सुरुवातीला हे जे म्हणजे सांख्य दर्शन आहे हे एक ईश्वर आहे असं त्यांनी मानलं होतं. त्याचप्रमाणे त्याचं अस्तित्व जे आहे ते ईश्वराचं अस्तित्व आहे असं मानलं होतं. पण नंतर काय झालं की कालांतराने त्या सांख्य दर्शनाच्या तत्ववेत्ते जे होते किंवा ज्यांनी दर्शनाचा अभ्यास केला त्यांच्यावर अन्य दर्शनांचा प्रभाव पडला. त्यामध्ये मुख्यत्वे करून जैन दर्शन आहे, बौद्ध दर्शन आहे, जी निरीश्वरवादी होती, जी नास्तिक होती, त्यांचा प्रभाव पडला आणि सांख्य दर्शन याची तुलना नंतर निरीश्वरवादी म्हणून करण्यात आली. पण नंतरच्या कालखंडामध्ये काय झालं की आपल्याला माहिती आहे की ज्याला आपण प्रस्थानत्रयी म्हणतो, ज्यानंतर ज्या वेळेला वेदांचा अंत झाला म्हणजे उत्तर मीमांसा झाल्यानंतर वेदांचा अंत झाला, त्यानंतर ब्रह्मसूत्र किंवा वेदांत सूत्र मांडली गेली. बादरायण व्यासांनी ती सर्व मांडली. त्यामध्ये त्यांनी ईश्वराची संकल्पना किंवा वेदांचे अस्तित्व त्यांनी मांडलं आणि त्याचा प्रभाव आपल्या सांख्य दर्शनावर पडला. त्याचबरोबर भगवद्गीता, महाभारत, उपनिषद, अन्य उपनिषद ज्यामध्ये श्वेताश्वतर आहे, प्रश्नोपनिषद आहे, कठोपनिषद आहे, या सर्व उपनिषदांचा प्रभाव सांख्य दर्शनावर पडला आणि त्यानंतरच्या कालावधीमध्ये जे काही तत्वज्ञ होते किंवा तत्ववेत्ते होते, उदाहरणार्थ ईश्वर कृष्ण नावाचे जे एक म्हणजे सांख्य दर्शनाचा अभ्यास करणारे एक तत्व होते होऊन गेले. त्यांनी सांख्य कारिका नावाचा एक ग्रंथ लिहिला. त्याचप्रमाणे विज्ञान भिक्षुक नावाचे एक तत्वज्ञ होते, त्यांचा पण सांख्य दर्शनावर खूप विश्वास होता. त्यांनी सांख्य म्हणजे सूत्रभाष्य असं एक ग्रंथ लिहिला. हे दोन जी ग्रंथ आहेत ते अतिशय लोकप्रिय आणि प्रसिद्ध होती त्या काळामध्ये आणि त्यामध्ये त्यांनी वैदिक दर्शनाचा अभ्यास खूप छान मांडला होता. त्याचप्रमाणे ईश्वरवाद पण मांडला होता आणि त्याच्या नंतरच्या कालखंडामध्ये म्हणजे इसवी सनानंतर म्हणजे 10व्या शतकाच्या दरम्यान किंवा 5व्या ते 10व्या शतकाच्या दरम्यान या सांख्य दर्शनावर थोडा प्रभाव पडला. त्यामुळे त्यांनी म्हणजे ईश्वरवादी पूर्ण संकल्पना त्यांनी त्याची म्हणजे स्वीकारली नाही, पण काही प्रमाणात त्यांनी आस्तिकत्व म्हणा किंवा अस्तित्व त्यांनी मांडलं. आत्म्याचं अस्तित्व तर त्यांनी मांडलंच, त्याचप्रमाणे काही ईश्वराची संकल्पना त्यांनी मांडली. पण अन्य जे तत्वज्ञ होते त्यांनी त्याचं खंडन केलं आणि खंडन करून ईश्वराबद्दल त्यांनी थोडंसं वेगळी संकल्पना किंवा वेगळी परिभाषा त्यांनी सांगितली. तर ते काय म्हणले की ईश्वर जे आहेत ते ईश्वर जर मुक्त नाही आहे, तो याच्यामध्ये ईश्वराची संकल्पनाच नाही, त्यामुळे मुक्तीचा विषयच येत नाही, तर तो मुक्त नाही. तर तो मुक्त समजा जर मुक्त जर असता तर मग हे भौतिक जग जे आहे किंवा भौतिक जगामध्ये किंवा सृष्टीमध्ये अन्य ज्या गोष्टी निर्माण झालेल्या आहेत त्या ज्या वेदनादायी आहेत किंवा दुःखकारक आहेत त्या सृष्टीमध्ये त्या ईश्वरांनी तयारच केल्या नसता. म्हणजे थोडक्यात काय, ईश्वर जो आहे तो ईश्वर मुक्त नाही आहे, तो बंधनामध्येच आहे, तो शुद्ध नाही आहे, तो म्हणजे परमात्म्याकडे घेऊन जात नाही तो. त्यामुळे भौतिक जगामध्ये किंवा सर्व जीवांना दुःख निर्माण होतं, वेदना निर्माण होतात आणि सुखाचा लवलेशही राहत नाही त्यांच्यामध्ये. मग तो ईश्वर जो आहे तो अन्याय करतो आणि तो क्रूर आहे, असं एक खंडन काही तत्ववेत्त्यांनी केलं. त्यामुळे ईश्वराचं अस्तित्व नाही असं सांख्य दर्शनकार म्हणतात. पुन्हा ईश्वर जे आहे ना, ईश्वर हा बंधनामध्ये अडकलेला आहे, तो मुक्त नाहीच आहे, त्यामुळे तो अत्याचार करतो असंही म्हणजे काही तत्ववेत्त्यांनी सांगितलं. ईश्वर शुद्धच नाही आहे, तो ज्ञानाने युक्त नाही आहे, त्यामुळे ते अन्य म्हणजे आत्मा परमात्मा याचं ज्ञान तो कसं देणार, त्याच्यावर भौतिक जगाचा जास्त परिणाम झालेला आहे. त्यामुळे पुढच्या ज्या आध्यात्मिक गोष्टी आहेत ते ईश्वराला माहितीच नाहीत, त्यामुळं तो अन्य गोष्टीची निर्मितीच करू शकत नाही आणि ईश्वर हा शुद्ध ज्ञानरूप नाही आहे, हे थोतांड आहे
असं काही तत्ववेत्यांनी मांडलं. पुन्हा हा काय करतो, निर्मिती करतो, म्हणजे सृष्टीमध्ये सर्व गोष्टींची उत्पत्ती करतो, उत्क्रांती करतो. पुन्हा त्याचं म्हणजे पालन पोषण करतो. म्हणजे तो निर्माता आहे, उत्पत्ती करता आहे. त्याचप्रमाणे तो सर्वांचं पालन पोषण करतो आणि शेवटी तो सर्वनाश करतो, विनाश करतो. मग विनाश करणारा तो कसं काय शुद्ध असेल? तो बंधनामध्ये अडकलेला असेल. म्हणून अस्तित्व याचं म्हणजे ईश्वराचं नाहीच आहे, ही संकल्पना सांख्य दर्शनांनी म्हणजे त्याच्यानंतरच्या कालखंडामध्ये काही लोकांनी त्याचं खंडन करून ईश्वराचे अस्तित्वच नाही असं त्यांनी, म्हणजे तत्वच नाही असं थोडक्यात त्यांनी सांख्य दर्शनामध्ये सांगितलंय. शेवटी त्यांनी मुक्तीची संकल्पना मांडली. बंधनातून मुक्त कसं व्हायचं त्यासाठी त्यांनी मुक्तीची संकल्पना मांडली. आणि संपूर्ण जे दुःखाचं कारण आहे, ते दुःखाचं कारण म्हणजे पुरुष म्हणजे आपल्याला माहिती आहे आत्मा, आणि प्रकृती, जड प्रकृती, ह्याच्या भेदातून निर्माण होणारं जे असामर्थ्य आहे, त्यामुळेच ते बंधनातून मुक्त होतात आणि मग बंधनातून आपल्याला मुक्ती मिळते. असं ह्यांनी म्हणजे थोडक्यात काय की दुःखाचं जे मूळ आहे ते मूळ पुरुष आणि प्रकृती याच्यामध्येच आहे असं त्यांनी सांगितले. आणि दुःख नष्ट झालं की मग आपल्याला मुक्ती मिळते असं त्यांनी एक संकल्पना किंबहुना एक सिद्धांत मांडलेला आहे. किंवा हे एक म्हणजे ह्या सांख्य दर्शनाचं किंबहुना एक दर्शनशास्त्राचं जे अंतिम सत्य आहे मोक्ष प्राप्ती, ही त्यांनी या दुःखाचे म्हणजे दुःखाचा नाश म्हणजेच मुक्ती, आणि हे दुःखाचे कारण आहे, हे दोन तत्व आहेत. त्यामध्ये प्रकृती तत्व आणि आत्मा म्हणजे चैतन्य तत्व, ह्या दोन गोष्टीमुळेच दुःख निर्माण होतं. आणि या दोन गोष्टी भिन्न असल्यामुळे त्याच्यामध्ये दोन्ही गोष्टीमध्ये दुःख नाहीशी करण्याची शक्ती आहे आणि त्यामुळे दुःख नाश होतं. आणि त्यालाच आपण मुक्ती किंवा मोक्ष ही संकल्पना सांख्य दर्शनाने आपल्या सर्वांना सांगितलेलं आहे. आता मी आपल्याला कालपर्यंत जे 24 तत्व सांगितली होती त्याच्याबरोबर हे पुरुष तत्व पण आपण पाहिलं. ईश्वराची संकल्पना तरी मांडलेलीच नाही आहे. म्हणजे एकूण आपण सांख्य दर्शनामध्ये प्रकृती आणि पुरुष याच्यामध्ये जे 23 तत्व आहेत त्या तत्वांचा आपण म्हणजे उत्क्रांतीच्या माध्यमातून, विकासाच्या माध्यमातून आपण मुक्तीपर्यंत कसं जाऊ शकतो किंवा मोक्षापर्यंत, जन्म मरणाच्या फेऱ्यातून आपली सुटका कशी होते, बंधनातून कशी सुटका होते, आणि मग आत्मसाक्षात्कार कसा होतो, आणि आत्मा आणि परमात्मा हे एकरूप होतात आणि त्यातूनच आपण जन्म मरण्याच्या फेऱ्यातून सुटतो. ही थोडक्यात त्यांनी संकल्पना मांडलेली आहे. पुढच्या विषयाकडे आपल्याला वळायचं आहे. एक मिनिट. तर हे एकूण 25 तत्वांचं जे सांख्य दर्शन आहे, हे योग साधकांनी किंवा आपल्यासारख्या साधकांनी योग दर्शनाबरोबर सांख्य दर्शन समजून घेणं हे खूप महत्वाचं आहे. कारण हे सांख्य दर्शन जे आहे ते ज्ञानाचा स्रोत आहे आणि याच्यामध्ये सिद्धांत खूप मांडलेले आहेत आणि ते सिद्धांताच्या माध्यमातून आपण मोक्ष किंवा मुक्ती मिळवायचे. प्रत्येकाला काय मोक्षापर्यंत जायचंच असं काही नाही आहे, आणि जायचं असेल तरी सुद्धा ते किती अशक्य आहे आपल्या सर्वांना माहित आहे. पण आपल्याला म्हणजे ते गंतव्य स्थळ जे काय आहे, स्थान काय आहे, किंवा ह्याची जी म्हणजे हा जो प्रवास जो आहे, हा प्रवास आपल्या सर्वांना योग साधकांना माहीत असणं आवश्यक आहे. म्हणून मी आपल्याला सांख्य दर्शन थोडंसं विस्तृत स्वरूपामध्ये आपल्याला कालपासून मी सांगितलेलं आहे. आता आपण पुढच्या विषयाकडे वळणार आहोत. तत्पूर्वी थोडंसं आपण सांख्य आणि योग दर्शन ह्याच्यातला जो तत्वतः जो संबंध आहे किंवा ह्याच्यामध्ये जी समान तंत्र जे आहेत ती आपण पाहणार आहोत. आता षट दर्शनामध्ये सांख्य आणि योग दर्शन जे आहेत हे दोन्ही समान तंत्र किंवा त्या दोन्ही तंत्रांना किंवा दोन्ही दर्शनांना एका साच्यामध्ये बसवलेलं आहे. याचं कारण म्हणजे त्या दोन्ही दर्शनामध्ये म्हणजे सांख्य दर्शन आणि योग दर्शनामध्ये त्याच्यामध्ये साम्यता खूप आहे आणि भेद खूप कमी आहेत, त्याच्यामध्ये फरक खूप कमी आहेत. त्यामुळे एका याच्यामध्ये त्यांनी बसवलेले आहेत. सांख्य दर्शन आणि योग दर्शन हे दोन्ही दर्शन आहेत ना, हे सख्या भावाप्रमाणे आहेत. जसं मी मागं तुम्हाला म्हटलं होतं की आपलं जे शेवटचे 2 मीमांसा आहेत, मीमांसा दर्शनामधले पूर्व मीमांसा आणि उत्तर मीमांसा, हे बहीण आणि भावासारखं त्यांचं नातं आहे, पण ते पण एका समान तंत्रामध्येच आहेत. तसं सांख्य दर्शन आणि योग दर्शन
यांच्यामध्ये खूप समानता आहे. याचं मुख्य कारण म्हणजे योग दर्शनामध्ये जी तत्व सांगितली आहेत, एकूण 26 आहेत आणि सांख्य दर्शनामध्ये 25 तत्व आहेत. म्हणजे एकच तत्व योग दर्शनामध्ये कमी आहे. ते तत्व म्हणजे जसं मी तुम्हाला म्हटलं अस्तित्व, ईश्वराचं अस्तित्व सांख्य दर्शनाने नाकारलेलं आहे. तेच तत्व योग दर्शनाने स्वीकारलेलं आहे. म्हणजे ईश्वराला पकडून योग दर्शनाची एकूण 26 तत्व आहेत आणि ईश्वरालाच योग दर्शनामध्ये जे योग दर्शनाचे जे प्रवर्तक आहेत पतंजली, त्यांनी ईश्वराला विशेष पुरुष असा शब्द वापरलाय. सांख्य दर्शनाने शब्द वापरलाय आत्म्याला. इथं त्यांनी म्हणजे योग दर्शनामध्ये त्यांनी ईश्वराच्या ऐवजी विशेष पुरुष असा शब्द वापरलाय. पण आपण व्यवहारामध्ये जो पुरुष शब्द वापरतो किंवा विशेष पुरुष असा जो शब्द वापरतो, तो पुरुष आणि योग दर्शनातला किंवा सांख्य दर्शनातला पुरुष पूर्णपणे भिन्न आहे. त्याच्यामध्ये साम्यता फारशी नाही. आपण पाहतो व्यवहारामध्ये पुरुषामध्ये म्हणजे आपण जे स्त्री पुरुष असं जे म्हणतो तो पुरुष आणि शास्त्रामधला म्हणजे तत्वज्ञानामधला पुरुष ह्याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे हे आपल्याला लक्षात येते. कारण पुरुष जो आहे तो पूर्णपणे शुद्ध आहे. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा विकार नाही. तो बऱ्यापैकी म्हणजे त्याच्यामध्ये ज्ञान आहे, म्हणजे सगुण आहे, म्हणजे स आकार आहे. त्याचप्रमाणे त्याच्यावर कोणत्याही प्रकारचा परिणाम होत नाही. त्याच्यामध्ये विकार नाही आहेत. अशा प्रकारचा पुरुष आणि पतंजलीने सांगितलेला विशेष पुरुष म्हणजे ईश्वर. सगुण साकार, निर्गुण निराकार ही संकल्पना योग दर्शनामध्ये पण सांगितलेली आहे. पण सांख्य दर्शनामध्ये जसं आपण काल आपण पाहिलं होतं की सांख्य दर्शन हे त्याचं खास वैशिष्ट्य म्हणजे ह्याच्यामध्ये सैद्धांतिक बाजू जास्त मांडलेल्या आहेत आणि योग दर्शनामध्ये व्यावहारिक बाजू जास्त आहे. त्याच्यामध्ये आध्यात्मिक ध्यानाला जास्त महत्व योग दर्शनामध्ये दिलेलं आहे. पण आपल्याला योग साधक म्हणून आपल्याला दोन्ही दर्शनांचा अभ्यास आपण करणं खूप महत्वाचं आहे. आता सांख्य दर्शन जे आहे ह्याच्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे सांख्य दर्शनाला म्हणजे ज्ञानाचा स्रोत असं म्हटलेलं आहे. ज्ञानाचे मार्ग सांगितले त्याच्यामध्ये आणि ज्ञान साधनेसाठी उपयुक्त असलेले काही घटक आहेत ते सांख्य दर्शनामध्ये सांगितले. आता सांख्य दर्शन जे आहे त्याचा जो मूळ शब्द आहे तो सांख्य योग आहे. आता सांख्य योगाची जी कल्पना आहे ती प्रस्थानत्रयीमध्ये म्हणजे भगवद्गीतेमध्ये दुसरा अध्याय जो आहे त्याला सांख्य योग म्हटलंय आणि ते सांख्य योग म्हणजे ज्ञानयोग. म्हणजे भगवद्गीतेमध्ये सुद्धा सांख्य दर्शनाचा उल्लेख आहे आणि सांख्य दर्शनाचे जे प्रवर्तक आहेत ज्यांनी सांख्य दर्शन रचलं ते ऋषी म्हणजे महर्षी कपिल मुनींचा उल्लेख सुद्धा भगवंतांनी भगवद्गीतेमध्ये केलेला आहे. म्हणजे किती कपिल मुनी श्रेष्ठ होते आणि सांख्य दर्शनाला भगवद्गीतेमध्ये किती वरचं स्थान दिलेलं आहे हे आपल्याला लक्षात येईल. त्याचप्रमाणे अन्य उपनिषदामध्ये पण सांख्य दर्शन आहे. त्याचप्रमाणे महाभारतात आहे, वेदांतामध्ये ब्रह्मसूत्रामध्ये सांगितलंय, वेदांत सूत्रामध्ये सुद्धा सांख्य दर्शनाचा अनेक ठिकाणी उल्लेख आढळतो. या दोन्हीमध्ये सर्वात महत्वाचं एक साम्य जे आहे ते म्हणजे जे ज्ञानाचं आपण जे स्त्रोत म्हणतो किंवा ज्ञान प्राप्तीचे जे मार्ग आहेत त्यालाच आपण यथार्थ ज्ञान किंवा योग्य ज्ञान ज्याला आपण म्हणतो किंवा आपण वैद्य ज्ञान आहे ते ज्ञान त्याला आपण प्रमा किंवा अप्रमा असा शब्द पण वापरलाय. प्रमा म्हणजे प्रमाण. तर सांख्य दर्शनामध्ये 3 प्रमाणं सांगितली गेली आहेत. ती आपल्या सर्वांना माहिती आहे. प्रत्यक्ष, अनुमान आणि आगम म्हणजे शब्द प्रमाण. आणि योग दर्शनामध्ये पण हीच 3 प्रमाण सांगितलेत. त्यामध्ये प्रत्यक्ष आहे, अनुमान आहे, पण त्यांनी शब्द प्रमाणाचा शब्द न वापरता त्यांनी आगम असा शब्द वापरलाय. प्रत्यक्षानुमाना प्रमाणानी म्हणजे 3 प्रमाण त्यांनी आपल्या ह्याच्यामध्ये सांगितलेत. 25 तत्व आपल्याला मगाशी जसं सांगितलं सांख्य दर्शनामध्ये एकूण 25 तत्व सांगितले. त्यामध्ये प्रकृती आहे, त्यानंतर महत म्हणजे बुद्धी आहे, त्यानंतर अहंकार आहे, अहंकारानंतर सात्विक आणि तामसिक वृत्तीमुळे सात्विक गुणामुळे पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय आणि मन हे 11 तत्व निर्माण होतात आणि पुन्हा तामसिक गुणामुळं
पंच म्हणजे तन्मात्रा ज्या आहेत किंवा 5 ज्या तन्मात्रा आहेत, शब्द, स्पर्श, रूप, रसगंध, हे 5 तन्मात्रा आणि त्याच्या माध्यमातून म्हणजे उलट्या क्रमाने जे पंच महाभूत आहेत, आकाश, वायू, त्यानंतर तेज, आप आणि पृथ्वी, ही तत्व, ही म्हणजे ही 5 तत्व, ती 5 तत्व, अशी 10 तत्व, एकूण पुरुष आणि प्रकृती याच्यामध्ये 23 तत्व निर्माण होतात आणि पुरुष आणि प्रकृती ही 2 तत्व, अशी एकूण 25 तत्वांची चर्चा आपण सांख्य दर्शनाच्या अभ्यासामध्ये केलेली आहेत. ही सर्व जे आहेत ही आधी भौतिक तत्व म्हणून स्वीकारली गेली आहेत आणि नंतर योगशास्त्रामध्ये किंवा योग दर्शनामध्ये एकूण 26 तत्व सांगितलेत. ही 25 तत्व तर आहेतच, त्याच्यामध्ये एक विशेष पुरुषानंतर म्हणजे आत्म्यानंतर विशेष त्यालाच पण ईश्वराची संकल्पना पतंजली सुंदर सांगितली. ईश्वर म्हणजे काय, ईश्वराच्या शब्दाचा अर्थ काय, ईश्वराची परिभाषा काय आणि ईश्वर प्राप्तीसाठी आपल्याला काय करायला पाहिजे हे सुद्धा सांगितलंय. आणि ईश्वर म्हणजे त्यांनी सांगितलंय की क्लेश कर्म विपाका आशयी अपरामृष्टा पुरुष ईश्वर हा. पहिल्याच पादामध्ये समाधी पादामध्ये पतंजलींनी खूप सुंदर असं ईश्वराची व्याख्या, ईश्वराची परिभाषा सांगितली आहे. आणि ईश्वराच्या प्राप्तीसाठी त्यांनी ईश्वर म्हणजेच काय म्हणतात की हे जो आहे किंवा ज्याला आपण प्रणव म्हणतो हेच ईश्वराचं प्रतीक आहे आणि त्याचा तुम्ही त्याचा अर्थाचा जप करा, तुम्ही त्याच्या माध्यमातून तुम्हाला ईश्वर प्राप्ती होईल. पुन्हा सर्वात महत्वाचं म्हणजे म्हणजे पूर्ण म्हणजे जगामध्ये किंवा विश्वामध्ये जे टाइम टेस्टेड आहेत असे 9 अडथळे सांगितलेत. म्हणजे पतंजलींनी किंवा योगदर्शनामध्ये पहिल्याच पादामध्ये समाधी पादामध्ये 9 अडथळे सांगितलेत. व्याधी, स्थान, संशय, प्रमाद, आलस्य, दर्शन, तत्वानी, चित्त विक्षेप असते अंतराय. एकूण 9 अंतराय, 9 अडथळे, त्यालाच चित्त विक्षेप असा शब्द त्यांनी वापरलेला आहे. हे 9 अडथळे पतंजलींनी सर्वसाधारणपणे इसवी सन पूर्व 2ऱ्या शतका म्हणजे आतापासून 2500 वर्षापूर्वी त्यांनी 9 अडथळे जे सांगितले त्यावेळेला ते टाइम टेस्टेड आहेत आणि त्याच्या व्यतिरिक्त अन्य कोणताच अडथळा आता सुद्धा व्यवहारामध्ये येत नाही. म्हणजे आपले जे ऋषीमुनी होते किंवा योगदर्शन ज्यांनी पतंजलीने मांडलं त्यांनी त्याची साधना सांगितली आणि त्याचे प्रकार पण सांगितले आणि ते अडथळे नाहीसे करण्यासाठी मार्ग पण सांगितलाय त्यांनी. मग अडथळे नाहीसे करण्यासाठी ते ओंकार जप करा म्हणतात. म्हणजे ओंकाराला किती महत्व दिलंय पतंजलीने ते बघा. म्हणजे खूप त्याचे ओंकार जपाचे फायदे आहेत. आणि तिसरा जो त्यातला जो अडथळा आहे व्याधी, स्थान, संशय किती मोठा अडथळा आहे बघा. म्हणजे पतंजलीने तोही सांगून ठेवलाय, ओंकार ध्यान करा, संशय निघून जाईल. म्हणजे व्यवहारामध्ये आपण बघतो की संशय निर्माण झाला की अक्षरशः कुटुंब उद्ध्वस्त होतात, त्यानंतर घटस्फोट होतात आणि एकमेकांमध्ये किती प्रकारचे म्हणजे विरोधाभास निर्माण होतोय आपण सर्वांनी पाहिले. भगवद्गीतेमध्ये अक्षरशः संशयामुळं आत्माचाच नाश होतो असं सांगितलं त्यांनी. संशयात्मा विनश्यती, म्हणजे संशयाला किती महत्व दिलंय आणि त्याच्यासाठी योग साधनेमध्ये ओंकार जप पतंजलींनी सांगितलंय, आपल्या सर्वांना माहित आहेच. पतंजलींनी हे जे सांगितलेले आहेत हे खूप म्हणजे क्रियात्मक आहेत आणि त्याच्या माध्यमातून आपण साधनेचा अभ्यास म्हणजे साधना जी आहे त्याचा मार्ग पण त्यांनी खूप छान सांगितलेला आहे. आपण पुढे जाणारच आहोत. आता योग दर्शनाला काही ठिकाणी शेश्वर सांख्य असं म्हटलंय. शेश्वर सांख्य याचा अर्थ आहे की ईश्वरीय सांख्य, म्हणजे सांख्यामध्ये ईश्वर एक वाढवला तर तो योगदर्शन झाला असं इथं म्हणायला काय हरकत नाही. पण प्रत्यक्षात पाहायला गेलं तर म्हणजे सांख्य दर्शन हे निरीश्वरवादी आहे, नास्तिक आहे. त्याच्यावर आपण खूप वेळा चर्चा केलेलीच आहे. आणि पतंजलींचं जे योगदर्शन आहे ते मुख्यत्वे करून शरीर, मन, त्यानंतर प्राण, इंद्रिये, अंतःकरण चतुष्टय, मन, बुद्धी, अहंकार, चित्त आणि त्यानंतर मग आत्मा, ईश्वर आणि परमात्मा ह्या सर्व तत्वावर ही जी संकल्पना आहे ती अवलंबून आहे. आपण म्हणजे आपल्याला माहिती आहे मनावर आपण नियंत्रण करू शकत नाही, पण प्राणायामाच्या माध्यमातून
नियंत्रण कसं करायचं हे पतंजली खूप सुंदररित्या प्राणायामाच्या अभ्यासामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. आता योगदर्शन हे मुख्यत्वे करून योगदर्शन असू दे किंवा सांख्यदर्शन असू दे, याचा मुख्य उद्देश जो आहे तो शब्द वेगळे आहेत, पण मुख्य उद्देश जो आहे तो मुक्तीचा आहे, मोक्षाचा आहे. पतंजलींनी कैवल्य प्राप्ती असं म्हटलेलं आहे. सांख्यदर्शनाने मुक्ती पण म्हणले, मोक्ष पण म्हणलंय, त्याचप्रमाणे आत्मसाक्षात्कार असं म्हणलंय. असे वेगवेगळे शब्द वापरलेले आहेत, पण संकल्पना जी आहे ती तीच आहे. आत्म्याचे परमात्म्यामध्ये मिलन आहे. परमात्मा जो आहे, परमात्म्याचा अंश हा आत्मा आहे आणि परमात्मा पूर्णपणे सर्वज्ञ आहे. तो सर्व शक्तिमान आहे. त्याचप्रमाणे तो शक्तीबरोबरच त्याच्यावर कोणत्याही प्रकारचा परिणाम होत नाही आणि तो अविकारी आहे, निर्गुण निराकार आहे आणि तो त्याचाच अंश आत्मा आहे. मग आत्मा शुद्ध झाला की परमात्मा तर शुद्धच आहे. दोन एकाच प्रकारचे वस्तू किंवा पदार्थ किंवा तत्व एकमेकामध्ये एकरूप होतात, आपल्याला माहिती आहे. आता सोनं जर असेल समजा आणि सोन्याचे आपण दोन तुकडे केले, त्या दोन्ही सोन्याच्या गुणधर्मामध्ये काय फरक पडत नाही, पण त्यांना जोडायचं असेल, योग करायचा असेल त्याचा किंवा त्याच्यामध्ये एकरूपता निर्माण करायची असेल तर त्याला तापवावं लागेल ना, त्याला वितळावं लागेल, मग ते एक जीव होईल. तसंच आपल्या शरीराला, आपल्या प्राणाला थोडीशी उष्णता द्यावी लागेल, मग ते पुढे आपल्याला परमात्म्याकडे त्याचा प्रवास होईल. थोडक्यात काय की म्हणजे दोन जरी पदार्थ जरी वेगवेगळे जरी असले पण त्याच्यामध्ये गुणधर्मामध्ये एकसारखंपणा असेल तर ते एकरूप होतात, हे आपण पाहिलंय. आता जे सोनं जे आहे 22 कॅरेटचं असेल आणि 24 कॅरेटचं असेल तर 24 कॅरेटमध्ये शुद्धता जास्त असते आणि 22 मध्ये शुद्धता कमी असते. त्यामुळे ते एकमेकामध्ये पूर्णांशाने एकरूप होणार नाहीत. ज्यावेळेला दोन्ही सोनं जे आहे ते 24 कॅरेटचं असेल किंवा दोन्ही सोनं म्हणजे दोन्ही सोन्याचे जे भाग आहेत ते 22 कॅरेटचे असतील तरच ते एकमेकामध्ये मिसळतील, एकरूप होतील आणि तो त्याचा जो जॉईंट आहे तो म्हणजे रिजिड होईल थोडक्यात, असं म्हणायला काही हरकत नाही. थोडक्यात काय की पतंजलींनी जी तंत्र सांगितलेत ती किंवा सूत्र जे सांगितलेत ते सुव्यवस्थित मांडणी त्यांनी योगदर्शनामध्ये केलेली आहे. आणि एकूण पतंजलींनी जे म्हणजे योगदर्शन सांगितलेलं आहे त्याला योगदर्शन असेही म्हणतात, पातंजल योगसूत्र असंही म्हणतात. पण हा एक छोटासा, अतिशय छोटासा असा एक ग्रंथ आहे. तसं पाहायला गेलं तर इतका छोटा आहे की एकूण त्याच्यामध्ये 195 सूत्र आहेत. आता या आपल्या पुस्तकामध्ये जे भारतीय दर्शनशास्त्र भाग 1 नावाचं जे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने जे आपल्याला अभ्यासक्रमासाठी पुढे ठेवलेलं आहे, त्या पुस्तकामध्ये ते 199 सूत्र लिहिले त्यांनी. ते बघावं लागेल थोडंसं कसं काय प्रिंटिंग मिस्टेक आहे काय माहित नाही. पण बऱ्याच ठिकाणी म्हणजे आम्ही जे ऐकलेलं आहे किंवा वाचलेलं आहे किंवा अभ्यासलेलं आहे त्याच्यामध्ये काही ठिकाणी 195 सूत्र सांगितलेत आणि काही ठिकाणी 196 सूत्र सांगितलेत. भारतीय योगविद्यामध्ये किंवा योगविद्या गुरुकुल संचलित जे योगविद्या आहे, जी संस्था आहे, म्हणजे त्याचे जे प्रवर्तक आहेत ते गुरुवर्य विश्वासराव मंडलिक सर आहेत. त्यांनी आम्हाला सांगितलं की एकूण 196 सूत्र आहेत आणि काही ठिकाणी 195 सूत्र पण सांगितलेत की कैवल्यधाम, आपल्या लोणावळ्याचं कैवल्यधाम आहे. अन्य काही राष्ट्रीय स्तरावर मग ते ऋषिकेश, हरिद्वार या ठिकाणी जी योगदर्शनाची पुस्तकं प्रकाशित होतात, छोटी छोटी पुस्तकं, त्यामध्ये त्यांनी 195 सूत्र सांगितलेत. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जी योगशास्त्रावर जी एक राष्ट्रीय स्तरावर एक परीक्षा होते ज्याला आपण नेट म्हणतो, ती NTA नावाची एजन्सी आहे, नॅशनल टॅलेंट एजन्सी असं काहीतरी नाव आहे त्याचं. ती परीक्षा जी घेते त्यांनी 195 सूत्र प्रमाण म्हटलेत, 195 सूत्र सांगितलेत. पण आपल्या पुस्तकामध्ये 199 सांगितलेत. तुम्ही प्रश्न विचारला तर त्या पुस्तकात आहे तसंच लिहा, पण अन्य ठिकाणी 195 196 असं सांगितलं, असं सुद्धा राहायला हरकत नाही. पण पुस्तकामध्ये 199 आहेत. पण हे योगदर्शन जे आहे ते 4 पादामध्ये विभागले गेलेले आहे. एकूण 4 पाद आहेत. त्यामध्ये पहिलं जे आहे ते समाधीपाद आहे, दुसरं जे आहे ते साधनपाद आहे, तिसरं जे आहे ते विभूतीपाद आहे आणि चौथं जे पाद आहे ते आहे कैवल्यपाद. कैवल्य प्राप्ती, ज्यालाच आपण मोक्ष प्राप्ती म्हणतो, त्या कैवल्य पादामध्ये पतंजलींनी मोक्षाची संकल्पना मांडलेली आहे. आता पहिल्या पादामध्ये एकूण 196 सूत्रापैकी 196 म्हणा किंवा 195 म्हणा तर एकूण 51 सूत्र सांगितलेत. दुसऱ्या पादामध्ये
55 सूत्र सांगितलेत. तिसऱ्या पादामध्ये काही ठिकाणी 55 सांगितलेत आणि काही ठिकाणी 56 सांगितलेत. त्यामुळे 56 असेल तर 196 होतात आणि 55 असेल तर 195 होतात. आणि शेवटच्या पादामध्ये म्हणजे कैवल्य पादामध्ये एकूण 34 सूत्र आहेत. अशी एकूण ही 195 किंवा 196 सूत्र होतात. त्यामध्ये 195 सूत्र ज्यामध्ये आहेत त्यामध्ये कैवल्य पाद विभूती पाद जे आहे त्या विभूती पादामध्ये 22वे सूत्र वगळलेलं आहे. विभूती पादामध्ये 22वे सूत्र वगळल्यामुळे 195 होतात, अन्यथा 196 सूत्र होतात. हे मला इथं थोडक्यात सांगायचं कारण इथं 199 लिहिलेत, पण त्याचं मला काय म्हणजे विश्लेषण करता येणार नाही कारण मी पहिल्यांदाच पाहतो 199 सूत्र. तर हे थोडंसं बघूया, आपण करेक्ट करायचा प्रयत्न करूया. तर इथं मी पादाबद्दल सांगितलं. आता समाधी पादामध्ये पतंजलींनी सुरुवातीलाच आपल्याला पंचक्लेश सांगितलेत. पंचक्लेशा क्लिष्टा असं म्हटलेलं आहे. एकूण 5 प्रकारच्या वृत्ती सांगितलेत. पंचवृत्ती म्हणून सांगितले त्यांनी. त्या पंचवृत्ती आहेत प्रमाण, विपर्यय, विकल्प, निद्रा, स्मृती. अशा एकूण 5 मनाच्या वृत्ती त्यांनी सांगितलेल्या आहेत पहिल्याच समाधी पादामध्ये. आपल्यासाठी दुसरा जो पाद आहे तो फार महत्वाचा आहे. त्यामध्ये अष्टांग योग सांगितलाय. अष्टांग योग आपल्याला सर्वांना परिचित आहेच. आणि पतंजलीने जे अष्टांग योग सांगितले तो आहे यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी. ही 8 अंग पतंजलींनी समाधी प्राप्तीसाठी म्हणजे थोडक्यात काय की सर्व जाणीवापासून किंवा अनुभवापासून किंवा सर्व ज्या गोष्टी आहेत मनाचं संपूर्ण कार्य थांबण्यासाठी समाधी अवस्थेपर्यंत जाण्यासाठी हे मार्ग सांगितलेत. आपल्या सर्वांना माहिती आहे यम 5 आहेत. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह, यमाः असे 5 यम. नियम सांगितले शौच, संतोष, तपस्वाध्याय, ईश्वर प्रणिधानानी नियमाः. आसनं सांगितलेत. आसनांची संख्या काय सांगितलेली नाहीत, फक्त पतंजलीने आसनांची व्याख्या, त्याची प्रत्यक्ष कृती कशी करायची आणि पुन्हा आसनांचे जे परिणाम आहेत किंवा फल जे आहे ते त्यांनी सांगितले. आसन म्हणजे काय, स्थिर सुखम आसनम, ते कसं करायचं, प्रयत्न, शैथिल्य, अनंत समापत्तीभ्याम, आणि त्याचे परिणाम सांगताना तत्व द्वंद्वा नभिगातः. इथं पतंजलीने आसनांचा अभ्यास असं काय शरीर म्हणजे पचनक्रिया वाढते किंवा भूक चांगली लागते किंवा बद्धकोष्ठता नाहीशी होते असे काही परिणाम त्यांनी सांगितलेले नाहीत. त्यांनी द्वंद्व नाहीशी होतात म्हणून सांगितलेत. 2 विरुद्ध ज्या गोष्टी आहेत ना त्या गोष्टी नाहीशा होऊन आपण एका कुठल्या तरी म्हणजे गोष्टीकडे येतो असं त्यांनी द्वंद्व नाहीशे होतात असं सांगितलेलं आहे. आता आपण योग म्हणलं की फक्त आसनामध्येच अडकतो. आता पतंजलींनी एकूण 195 म्हणा किंवा 196 सूत्रापैकी पतंजलींनी आसनासाठी फक्त 3च सूत्र सांगितलेत. 3च म्हणजे आसनासाठी 3च सूत्र खर्च केलेले आहेत त्यांनी. म्हणजे तुम्ही विचार करा की आपण योगाचा अभ्यास किती करतो, 3/196 किंवा 195. ह्याचा जर तुम्ही भागाकार केला तर तो जवळजवळ 0च होतो. .0 काहीतरी होईल ते, .015-16 असं काहीतरी होईल ते थोडक्यात. म्हणजे आसनाला पतंजलीने फारसं महत्व दिलेलं नाही आहे. प्राणायाम आपल्याला माहिती आहे, श्वासावर नियंत्रण आहे त्याचं, ह्याच्याबद्दल मी फारसं काय बोलत नाही. प्रत्याहार आहे, धारणा आहे, ध्यान आहे, समाधी आहे. धारणा, ध्यान, समाधीला पतंजलीने संयम असा शब्द वापरलाय आणि ते त्याच्यामध्ये असं वेगळे पण काही नसतं. एकाची प्रगत अवस्था पुढच्याची प्रगत अवस्था त्याची पुढची. म्हणजे एखादी गोष्ट आहे ती त्याच्यामध्ये एकाग्रता निर्माण झाली तर त्यालाच आपण ताणायचं आहे, त्याला ध्यान म्हणलेलं आहे, त्याला एकतानता. त्याच्यानंतर पुढे त्याला आणखीन हे करायचं आहे, ती एकरूपता. म्हणजे मी आणि परमात्मा ह्याच्यामध्ये भेदच काय राहत नाही किंवा आत्मा आणि परमात्मा ह्यामध्ये भेद काय राहत नाही, तो एकरूपच होतो. त्याला पतंजलीने समाधी अवस्था असं म्हणलेलं आहे. आता योग दर्शनामध्ये पुरुष आणि प्रकृती आहेच आणि त्याच्यानंतर पुढे काही गोष्टी पण त्यांनी सांगितल्यात. साधन पादामध्ये त्यांनी 5 क्लेश सांगितलेत. आपला म्हणजे थोडस याची उजळणी पण होते. पुन्हा एकदा पंचक्लेश आपल्याला माहिती आहेत, अविद्या, अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेश, म्हणजे 5 हे जे क्लेश आहेत. आणि सर्व क्लेशांची जी जननी आहे किंवा माता जी आहे ती अविद्या आहे. आणि आपण पण ह्या दर्शनामध्ये पाहिलं की सर्व दुःखाचं मूळ कारण जे आहे ते अविद्याच आहे.
आणि अविद्याच्या माध्यमातून हे बाकीचे सर्व जे क्लेश आहेत किंवा ज्याला आपण क्लेश म्हणजेच दुःख निर्माण होतात, हे पतंजलींनी आपल्या दुसऱ्या पादामध्ये म्हणजे साधन पादामध्ये याची स्पष्टता त्यांनी केलेली आहे. हे जे म्हणजे त्यालाच आपण त्याचा म्हणजे त्याचा अभ्यास करण्यासाठी पुढे त्यांनी अन्य प्रक्रिया पण सांगितल्या. त्यामध्ये आपण फारसा वेळ घालवायला नको. याच्यात सर्वात महत्वाचं म्हणजे आता आपल्याला हे जे हे आहेत चित्ताचे जे चित्तभूमी आहे, त्या चित्तभूमी आपण थोडंसं थोडक्यात बघूया. 5-10 मिनिटं लागणार आहेत आपल्याला. तर चित्तभूमी म्हणजे काय नेमकं ते पहिल्यांदा पाहूया आपण. चित्त आपल्या सर्वांना शब्द माहिती आहे ढोबळमानाने. पण पतंजलींनी चित्त हा शब्द खूप वेळा वापरलाय आणि आपण चित्त म्हणजे मनाला मन म्हणजे आपण चित्त असं ढोबळमानाने म्हणतो. पण पतंजलींनी मन जो शब्द आहे हा फक्त एक 2 का 3 वेळा पूर्ण सूत्रामध्ये वापरलाय आणि अन्य वेळी संपूर्ण आपल्या योगदर्शनामध्ये चित्त असा शब्द वापरलाय. म्हणजे मन आणि चित्तामध्ये खूप मोठा भेद आहे आणि पतंजलींनी मनाला अजिबात महत्व दिलेलं नाही. त्यांनी चित्तालाच महत्व दिलेलं आहे पूर्णपणे. आणि योगाची व्याख्या सुद्धा सांगताना पतंजलींनी सांगितलंय, योग म्हणजे काय? योग म्हणजे चित्तवृत्तीचा निरोध. आपण मनाच्या वृत्ती म्हणतो त्याच चित्ताच्या वृत्ती. थोडक्यात मन म्हणजे काय? सूक्ष्माती सूक्ष्म मनापलीकडचं मन. म्हणजे मन ज्यावेळेला सूक्ष्म होत जातं त्यावेळेला ते चित्ताकडे जातं. म्हणजे पलीकडच्याचं मन. त्याला चित्त अशी संज्ञा पतंजलीने आपल्या ढोबळमानाने मन म्हणजेच थोडंसं स्थूल चित्त असं म्हणायला काही हरकत नाही. ज्यावेळेला मन शुद्ध होत जातं तर ते चित्ताकडे जातं. असं हे चित्त आणि मन एकाच अर्थी आपण वापरतो. पतंजलीने मात्र चित्त आणि मनामध्ये खूप मोठा भेद आहे असं त्यांनी सांगितलंय. त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे अंतःकरण चतुष्टय येतं. मन, बुद्धी, अहंकार ह्या 3 गोष्टी येतात आणि त्याच्यानंतर चित्त. म्हणजे अहंकार तुमचा पूर्णपणे नाहीसा व्हायला पाहिजे, नष्ट व्हायला पाहिजे. त्यावेळेला आपण चित्ताकडे जातो. म्हणजे मनामध्ये आणि चित्तामध्ये किती मोठा फरक आहे हे आपल्याला इथं लक्षात येईल. आता जसं मी तुम्हाला म्हटलं की इथं चित्तभूमी सांगितल्यात. एकूण चित्तभूमी त्या पण 5च आहेत, पंच आहेत. त्यामध्ये क्षिप्त आहे, मूढ आहे, विक्षिप्त आहे, एकाग्र आहे, निरुद्ध आहे. ह्या 5 चित्तभूमीच्या संकल्पना आपल्या पुस्तकामध्ये आहेत. पण पतंजलीने या चित्तभूमी सांगितलेल्या नाहीयेत. आपल्या योग ग्रंथामध्ये किंवा पातंजली योगसूत्रामध्ये, योगदर्शनामध्ये पतंजलीने चित्तभूमी सांगितलेली नाही आहे. पण आजच्या आपल्या अभ्यासक्रमामध्ये आहे चित्तभूमी, 5 भूमी सांगितलेत. याचं मुख्य कारण म्हणजे हे जे चित्त आहे एकच मिनिट. आपलं मानवी जीवनाचा ज्यावेळेला आपण प्रवास करत असतो त्यावेळेला चित्त जे आहे, चित्त ज्या स्तरावर कार्य करतं म्हणजे आपण मानवी जीवनामध्ये ज्यावेळेला आपण प्रवास करत असतो, मानवी जीवन आपण कंठत असतो, त्यावेळेला चित्त जे आहे, आपण आता मन म्हणायला नको, चित्तच म्हणूया. चित्त ज्या स्तरावर कार्य करतं त्या अवस्थेला चित्तभूमी असं म्हणलेलं आहे. म्हणजे चित्त वेगवेगळ्या भागामध्ये ते कार्य करतं, भूमीमध्ये कार्य करतं, त्यालाच चित्तभूमी असं शब्द इथं वापरलेला आहे. म्हणजे थोडक्यात काय, आपण वेगवेगळ्या गोष्टींचा विचार करतो, परिस्थिती वेगवेगळ्या भिन्न असतात आणि त्याच्या माध्यमातून वेगवेगळी स्थिती किंवा भूमी परिस्थिती निर्माण होते, त्यालाच चित्तभूमी असं म्हटलेलं आहे. अशा अनेक प्रकारच्या चित्तभूमी होतील, पण ढोबळमानाने 5 प्रकारचे, कारण परिस्थिती म्हणा किंवा एक चित्ताची जी अवस्था आहे म्हणा किंवा आपण जी चित्ताची जी उपस्थिती जी आहे ती वेगवेगळ्या घटनांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची म्हणजे उपस्थिती निर्माण होते. त्यामुळे चित्ताच्या भूमी अनेक होतील, पण इथं ढोबळमानाने 5 प्रकारच्या चित्ताच्या भूमी सांगितल्यात. ते जसं मी तुम्हाला मगाशी म्हटलं की मूढ पहिलं जे आहे ती भूमी पहिली आहे ती मूढ, नंतर क्षिप्त, विक्षिप्त, एकाग्र आणि निरुद्ध असे 5 प्रकारच्या चित्ताच्या भूमी सांगितलेत. आता पहिलं जे आहे ते मूढ. आता मूढ म्हणजे काय, त्याच्यामध्ये मूढ जी चित्ताची अवस्था जी आहे, ही जी अवस्था आहे ही पतंजलीने मांडलेली नाही आहे योगदर्शनामध्ये. पण काय झालं की पतंजली योगदर्शन जे आहे
किंवा पातंजल सूत्रे जी आहेत ह्याच्यावर अनेकांनी भाष्य केलं. आतापर्यंत अनेकांनी भाष्य केलंय. पण पूर्वीच्या काळामध्ये एकूण पतंजली सूत्रावर किंवा योग दर्शनावर एकूण 18 महाभाष्य झाली. म्हणजे त्याच्यावर लोकांनी भाष्य केलं. त्यातलं पहिलं जे भाष्य आहे ते व्यास भाष्य आहे. त्याला महाभाष्य असं म्हटले. व्यास भाष्य पहिलं आहे आणि त्या व्यास भाष्यामध्ये पातंजलींच्या योगदर्शनावर ज्यांनी भाष्य केलं व्यासांनी, त्या व्यास भाष्यामध्ये चित्ताच्या 5 भूमी सांगितल्यात. त्या आपण आता अभ्यासतो आहोत. पतंजलींनी हे सांगितलेलेच नाहीत, व्यासांनी सांगितलेत. त्यानंतर सुद्धा अनेकांनी म्हणजे पतंजली योग सूत्रावर भाष्य केलेलं आहे. आपल्या गुरुजींनी पण केलेलं आहे. पतंजली योग सूत्रावर पतंजली हे आपल्या डॉक्टर विश्वासराव मंडलिक सरांनी एक पुस्तक लिहिलंय पातंजली योगदर्शन म्हणून. त्यामध्ये सुद्धा पातंजली योग सूत्रांचं विवेचन आहे. आपल्याला सुद्धा वाचायला काही हरकत नाही. खूप छान पुस्तक आहे. मी वाचले ते, तुम्ही सुद्धा वाचा. तुम्हाला पातंजलीची योग सूत्र अतिशय साध्या सोप्या आणि समजण्याच्या भाषेमध्ये गुरुजींनी आपल्या वक्तृत्वातून, आपल्या भाषाशैलीतून सहज रूपाने मांडलेलं आहे. पातंजली योगदर्शन गुरुवर्यांनी आपल्याला दिलेलं आहे. तर थोडक्यात काय की पहिली जी भूमी आहे ती पहिली भूमी आहे मूढ. ह्याच्यामध्ये काय असतं की तामसिक गुण जे आहेत प्रधान असते. त्यामुळं काय होतं की बाकीचे जे म्हणजे गुण आहेत ना, रजगुण किंवा तमगुण, हे थोडे गौण किंवा त्याच्यावर थोडंसं प्रभुत्व कमी झालेलं असतं. त्यामुळं ही मूळ अवस्था, मूळ ही चित्ताची अवस्था किंवा चित्तभूमी निर्माण होते. यातून नीच प्रवृत्तीचा मनुष्य, ज्याला आपण प्राणी म्हणतो, म्हणजे हिंसा करणारा म्हणा, तामसिक वृत्तीचा, आळशी, झोपाळू, निष्क्रिय, अज्ञानी, अंधारात दिवस काढणारा, अशा प्रकारची व्यक्ती या मूळ चित्तभूमीमुळे उत्पन्न होते. त्यानंतर पुढचं जे आहे त्याचप्रमाणे काय होतं, याच्यामध्ये अज्ञान निर्माण होतं. त्याचप्रमाणे अधर्म, त्यानंतर राग निर्माण होतो वगैरे. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, जे षड्रिपू आहेत ते षड्रिपू या मूळ चित्तभूमीमुळे निर्माण होतात. त्यानंतर पुढचं जे आहे ते क्षिप्त आहे. आता क्षिप्त म्हणजे काय, ह्याच्यामध्ये रजोगुण प्रधान असतो. बाकीचे जे गुण आहेत ना ते गौण असतात किंबहुना नसतात पण. म्हणजे बाकीचे रज सोडून म्हणजे तम आणि सत्व हे 2 गुण त्याच्यामध्ये नसतात. ह्याच्यामध्ये हा थोडासा रजगुण म्हणजे प्रधान आहे. आणि त्यामुळे थोडंसं ज्ञान पण असतं, काहीसं अज्ञान पण असतं. म्हणजे दोन्ही असतं, ज्ञान अज्ञान किंवा शुद्धी अशुद्धी, या दोन्ही गोष्टी या क्षिप्त चित्तभूमीमध्ये निर्माण होतात. त्यानंतर विक्षिप्त जे आहे हे सत्वगुण प्रधान आहे. आणि बाकीचे जे 2 गुण आहेत ना ते याच्यामध्ये नसतातच जवळपास. त्याच्यामध्ये तुम्ही कुठल्याही प्रकारचा जो अभ्यास आहे किंवा ज्ञान आहे ते ज्ञान माहीत करून घेण्याची जिज्ञासा या विक्षिप्त गुणामुळे निर्माण होते. उच्च कोटीचा माणूस, ज्याला आपण उच्च योनी म्हणतो, ती विक्षिप्त चित्तभूमीमध्ये नेहमी ते वावरत असतात. त्यानंतर एकाग्र आहे. एकाग्र म्हणजे थोडक्यात काय की एखाद्या गोष्टी म्हणजे सत्वगुणांचे अधिक प्राबल्य झाले असतं, त्याला एकाग्र चित्तभूमी असं म्हटलेलं आहे. हे विशेष करून या एकाग्र चित्तभूमीमुळे संप्रज्ञात समाधी प्राप्त होते आणि त्यातून विवेक ख्याती होते असं सांगितलंय. त्यानंतर पुढचं जे आहे शेवटचं ते निरुद्ध म्हणजे अध्यात्माच्या दृष्टिकोनातून ही निरुद्ध चित्तभूमी जी आहे ती अतिशय महत्वाची आहे. कारण ह्याच्यामुळे परमात्म्याचं ज्ञान होतं आणि आत्मा परमात्मा याचं मिलन होतं. आणि असंप्रज्ञात समाधी, ज्याला आपण निर्बीज समाधी असं म्हणतो, म्हणजे कोणत्याही प्रकारचं बीज त्या जीवामध्ये राहत नाही, ती अवस्था म्हणजेच निरुद्ध अवस्था, ही अतिशय महत्वाची आहे. त्यातून ज्ञान प्राप्त होतं. धर्म काय आहे ही संकल्पना, धर्माची संकल्पना समजते. राग पूर्णपणे, वैराग्य प्राप्त होतं. ऐश्वर प्राप्त होतं. सर्व प्रकारचे ऐश्वर, 8 ऐश्वर्य सांगितलेत, ती सर्व ऐश्वर्य या म्हणजे निरुद्ध चित्तभूमीतून प्राप्त होतात. म्हणजे थोडक्यात काय, चित्ताच्या भूमी एकूण 5 आहेत: मूळ, क्षिप्त, विक्षिप्त, त्यानंतर एकाग्र आणि निरुद्ध. आपल्या दृष्टिकोनातून निरुद्ध ह्याला खूप महत्व आहे, कारण त्यातून असंप्रज्ञात समाधी प्राप्त होते. त्यालाच आपण निर्मित समाधी म्हणतो. आणि पतंजलींनी
धर्ममेध समाधी असा सुद्धा एक शब्द वापरलाय. पुढे तुम्हाला पतंजली योगसूत्राचा ज्यावेळेला अभ्यास होईल त्यावेळी ती संकल्पना तुम्हाला पुढे स्पष्ट होईल. आणि त्याचप्रमाणे आपण मगाशी पाहिलं की पाच वृत्ती, मनाच्या ज्या वृत्ती आहेत त्याच चित्ताच्या वृत्ती आहेत. मन असा शब्द कुठे त्यांनी वापरलेला नाही. चित्तवृत्ती सांगितले आहेत. प्रमाण, विपर्य, विकल्प, निद्रा, स्मृतया. आता प्रमाण आपल्याला माहिती आहे, यथार्थ ज्ञान, योग्य ज्ञान, असं आपण प्रमाण म्हणजे पतंजलीने 3 सांगितलेत. एकूण आपल्या दर्शनशास्त्रामध्ये 6 प्रमाण आहेत. विपर्य म्हणजे चुकीचं ज्ञान, म्हणजे दोरीला साप म्हणणं, आणि विकल्प म्हणजे विशेष प्रकारची कल्पना करायची. हे चुकीची सुद्धा असू शकते ती आणि बरोबर असू शकते. त्यानंतर निद्रा आणि स्मृती अशा एकूण 5 प्रकारच्या वृत्ती पतंजलीने पहिल्या पादामध्ये समाधी पादामध्ये सांगितलेल्या आहेत. आणि दुसऱ्या पादामध्ये क्लेश सांगितलेत त्या समाधी साधन पादामध्ये. मगाशी मी तुम्हाला सांगितले पंचक्लेश, अविद्या, अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेश. आणि अस्मिता म्हणजेच अहंकार. या प्रत्येकाची व्याख्या पतंजलींनी खूप सुंदररित्या दिलेली आहे. त्याच्यामध्ये आपल्याला आता वेळ घालवायचा नाही, कारण आपलं आता आपण अंताकडे आलो आहोत. थोडक्यात मी तुम्हाला म्हणजे या 2 दर्शनामध्ये सांख्य दर्शन आणि योग दर्शन याच्यामध्ये साम्यता काय आहे आणि समान तंत्र काय आहेत आणि दोन्हीचे उद्दिष्ट काय आहेत, तत्व काय आहेत याचा मी थोडासा म्हणजे धावता आढावा पण मगाशी घेतला. आणि आपण आपलं आता जे विषय होता तो जवळपास संपत आलेला आहे. थोडक्यात आपण सांख्य दर्शनामध्ये एकूण 25 तत्वांचा अभ्यास केला. त्यामध्ये मुख्य प्रकृती आहे, त्यालाच आपण जड प्रकृती म्हणतो. जड प्रकृती म्हणजे पंचमहाभूतामध्ये पहिली 4 जे आहेत, पृथ्वी, आप, तेज आणि वायू. आकाशाला सूक्ष्म तत्वामध्ये घेतलेला आहे, तो जड तत्वामध्ये येत नाहीये. कारण आकाश हा सर्व गोष्टींना समावेश करून घेतो. आणि आकाशानंतर मन, अंतःकरण चतुष्टय सांगितलंय. मन, बुद्धी, अहंकार, चित्त. त्यामुळे आकाश द्रव्य जे आहे त्या आकाश द्रव्याला जड तत्वामध्ये समावेश केलेला नाही, त्याला सूक्ष्म तत्वामध्ये त्याचा समावेश केलेला आहे. आणि आपलं जे अध्यात्म आहे किंवा हे जे संपूर्ण जी प्रकृतीपासून ते विशेष पुरुषापर्यंत जो प्रवास आहे तो तसं पाहायला गेला तर स्थूलापासून सूक्ष्माकडेच हा प्रवास आहे. आणि हे सर्व पुढं सगळं सूक्ष्म होत जातं. आणि जेवढं सूक्ष्म होत जाईल तेवढं ते थोडंसं म्हणजे अवर्णनीय म्हणा किंवा अव्यक्त म्हणा किंवा आपल्याला बुद्धिगम्य नसतं ते, अशा गोष्टी आपण पाहत आलो आहोत. पण मूलभूत तत्व जे आहेत सांख्य दर्शनामध्ये ते प्रकृतीपासून जे निर्माण होणारी 23 तत्व आपण पाहिलेत. आणि जे शेवटचं जे तत्व होतं त्यांनी सांख्यांनी त्याचं म्हणजे खूप छान विश्लेषण केले आहे. आत्मा अनेक प्रकारचे आहेत, पुरुष खूप आहेत, त्याला दृष्टा पतंजलीने म्हटलेलं आहे. आणि पतंजलीने एकच तत्व पुढं जास्तीचं सांगितले, ते म्हणजे ईश्वराची संकल्पना. ते 26वं तत्व आहे. म्हणजे सांख्यामध्ये 25 तत्व आहेत आणि योग दर्शनामध्ये एकूण 26 तत्वांचा समावेश केलेला आहे. सांख्य दर्शनामध्ये अनेक प्रकारचे सिद्धांत सांगितले. त्यामध्ये सर्वात महत्वाचा सिद्धांत म्हणजे द्वैतवाद सांगितलाय. पुरुष आणि प्रकृती हे दोन्ही भिन्न गोष्टी आहेत आणि ते एकमेकाविना व्यर्थ आहेत, निरर्थक आहेत. त्यामुळे त्यांनी प्रकृतीला आणि पुरुषाला थोडी उपमा दिली. आपण काल पाहिलं आंधळा आणि पांगळा, ते स्वतंत्रपणे काम करू शकत नाहीत, कार्य करू शकत नाहीत. एकमेकाच्या सहकार्यानेच ते पुढे त्यांच्यामध्ये शुद्धता किंवा ते जाऊन पोचू शकतात, हे आपण काल पाहिले. त्यानंतर ईश्वराची संकल्पना पतंजलीने सांगितलेली आहे, सांख्य दर्शनाने बिलकुल सांगितलेली नाही आहे. आणि मुक्ती किंवा मोक्ष या दोन्ही दर्शनांनी सुंदररित्या सांगितले. पण पतंजलीने थोड्या जास्त सविस्तरपणे त्याची मांडणी केलेली आहे. त्याला त्यांनी कैवल्य प्राप्ती असं म्हटलेलं आहे, मोक्ष न म्हणता. आणि त्यासाठी एक स्वतंत्र पाद, कैवल्य पाद त्यांनी सांगितला आहे. आणि तो थोडासा फार काय मोठा नाही, तो 24 सूत्रांचा आहे. तसं पाहायला गेलं तर पातंजल योगदर्शन जे आहे, हे जो ग्रंथ आहे तो फक्त एवढाचा ग्रंथ आहे. हे जर तुम्हाला दिसत असेल बघा, एवढाचाच ग्रंथ आहे. याच्यामध्ये 196 सूत्र आहेत, गुरुजींनी लिहिलेलं आहे. याच्यामध्ये 196 सूत्र आहेत. आणि 196 सूत्र जर आपण
तसं पाहायला गेलं तर एक वहीचं पान घेतलं तर वहीच्या पानावर सर्वसाधारणपणे एक 25 ओळी होतात. 25 ओळी म्हणजे 200 आपण जर पकडलं म्हणजे ढोबळमानाने भागाकार करण्यासाठी 200 भागिले 25 याचा जर भागाकार केला तर किती होतं? 25 × 200 म्हणजे 8 पानांचं हे ग्रंथ आहे फक्त. मग पाठपोट केली तर 4च पानं होतील. एकूण 4 पानाचं हे ग्रंथ, इतका विशाल ग्रंथ आपल्या समोर पतंजलींनी ठेवलेला आहे आणि त्याचा खरोखरच आपल्याला समाधी मिळेल काय माहित नाही, पण कमीत कमी आनंदी, सुखी, समृद्धी जीवन जगण्यासाठी त्या योगदर्शनाचा निश्चितच फायदा होतो. शारीरिक आरोग्य, मानसिक आरोग्य आपल्याला माहिती आहे. आता लोक किती निराश होत आहेत. मन हे खूप महत्वाचं आहे बरं का, अत्यंत महत्वाचं आहे आणि मनावर नियंत्रण करणं शक्यच नाही, अशक्यच आहे. त्यासाठी प्राणाच्या माध्यमातून मनाचा अभ्यास आणि तोही मनाने करायचा आहे. चले वाते चलम चित्तम निश्चले निश्चलम भवेत योगी स्थानम तम अपनोती ततो वायुम निरोधेत. असं मी सांगून मी इथं थांबतो. म्हणजे थोडक्यात आपल्याला मनाचा अभ्यास करायला असेल तर पतंजलींची कास धरायला पाहिजे. पतंजलींच्या ज्ञानाबरोबरच हठयोगाचा म्हणजे हठप्रदीपिका आणि घेरंड संहितेमध्ये प्राणायामाचं सविस्तर वर्णन, त्याची कृती, त्याचे फायदे, त्याचे धोक्याचे कंदील काय आहेत ते सांगताना तिचे सुंदर श्लोक सांगितले त्यांनी. प्राणायामेन युक्तेन सर्व रोग क्षयो भवेत, अयुक्त अभ्यास योगेन सर्व रोग समुद्भवा. याचा अर्थ काय की योग्य प्रकारे तुम्ही प्राणायाम केला तर आपल्या शरीरामध्ये जे काही विकार आहेत, सर्व प्रकारचे विकार म्हणजे कॅन्सर पर्यंत सुद्धा असं म्हणायला काही हरकत नाही, ते नाहीसे होतात असं पतंजलीने सांगितलंय. म्हणजे हे शब्द प्रमाण आहे, ते शब्द प्रमाण आहे. पण अयोग्य पद्धतीने जर तुम्ही प्राणायामाचा अभ्यास केला तर नसलेले विकार होण्याची शक्यता आहे, असं सुद्धा त्यांनी धोक्याचं कंदील हठयोगातील जे ग्रंथकर्ते आहेत, मग ते स्वामी स्वात्माराम असू देत किंवा धेरंड ऋषी यांनी सांगितलेलं आहे. तर त्यांचा आपण शब्द प्रमाण पाळूया आणि खऱ्या अर्थाने आपल्याला योगाचा अभ्यास करायचा असेल तर मग ही दर्शनांचा अभ्यास आणि त्याचबरोबर मग योगदर्शन आणि हठयोग याची जर कास धरली, म्हणजे जे मूलभूत ग्रंथ आहेत त्या ग्रंथांचा जर अभ्यास केला तर निश्चितचपणे आपण मोक्षापर्यंत काय जाणार नाही, पण व्याधी तो समाधीचा जो प्रवास आहे, व्याधीपासून सुरू होणारा जो हा मानवी जीव आहे तो समाधीपर्यंत नाही तर कमीत कमी संतोषी आणि समाधानी वृत्ती तर निश्चितच प्राप्त होईल असं मला हे वाटतं. वेळ झालेला आहे, मी आता थांबतो आणि मी आता तुमच्या काही प्रतिक्रिया असतील किंवा काही प्रतिसाद असेल तर ते व्यक्त करायला हरकत नाही. सर्वांनी व्हिडिओ ऑन करायचा आहे. आज थोडासा उशिरा झाला, कारण काही असू दे, पण हे व्हायला नको पाहिजे. ते प्रत्येकाने, आता नाव घेत नाही मी कुणाचं, कारण सर्व आपलेच म्हणजे आपल्याच परिवारातले, आपल्याच कुटुंबातले आहेत, त्यामुळे थोडीशी काळजी घ्यायची आहे. योगशास्त्र हे शिस्त शिकवणारं शास्त्र आहे, त्यामुळे थोडीशी शिस्त पाळायची आहे. वेळेच्या आधी लिंक क्रिएट करा, सर्वांना शेअर करा, लोकांना वाट बघायला म्हणजे वेट करायला लावू नका, एवढंच मला सांगायचं आहे. मला कोणाची मनं दुखवायची नाही आहेत, पण एक हे योगशास्त्र हे शिस्त शिकवणारं शास्त्र आहे, तर आपण शिस्त पाळूया. आता फक्त म्हणजे माझ्या अभ्यासक्रमातील 2च व्याख्यानं राहिलेत आणि ती म्हणजे आता योगदर्शनाचा मी बराचसा भाग म्हणजे मूलभूत जो भाग आहे तो मी थोडक्यात तुम्हाला सांगितलं. अभ्यासक्रमात एवढाच आहे, जास्त नाही आहे. जास्त तुम्हाला पुढच्या सत्रामध्ये किंवा 3ऱ्या सत्रामध्ये असेल, मलाही माहित नाही. पण आपण जे योगदर्शनाचा अभ्यास केला हे थोडं मनाने करा, म्हणजे मग आपल्या कुठल्याही गोष्टीमध्ये मनाचा जर सहभाग असेल तर ती गोष्ट आपण स्वीकारतो आणि मनाने आपण करतो. आणि मन हे प्रत्येक गोष्टीला कारणीभूत असतं, कोणतीही गोष्ट असू दे, प्रत्येक गोष्टीला मनच कारणीभूत असतं आणि मनच काय सर्व काही गडबड करतं. मग ते विधायक कार्य पण करतं, विध्वंसक कार्य पण करतं. आपल्याला माहिती आहे, एखादी व्यक्ती निराश झाली, मनाने निराश झाली, ती टोकाची भूमिका घेते, आपल्याला माहिती आहे. आत्महत्येपर्यंत माणूस जातो, तर तिथपर्यंत आपल्याला जो विचारही करायचा नाहीये. थोडक्यात काय, आपण मनाने ज्या गोष्टी आहेत त्या स्वीकारायच्या आहेत आणि शिस्त लावून घ्यायची आहे मनाला. आणि मन हे जे आहे ना हे सूक्ष्म आहे. शरीर आपण बाहेरून स्वच्छ धुवू शकतो,
पण मनाला काय साबण लावता येत नाही लावता येत साबण मनाला. मग आपल्याला साबण म्हणजे योग आहे, तो आपण त्या योगाच्या माध्यमातून मन स्वच्छ करायचा प्रयत्न करायचा आहे, मनावर नियंत्रण करायचं आहे आणि त्याच्या माध्यमातून आपण आपली प्रगती शारीरिक, मानसिक, बौद्धिक निश्चितच होते. हा माझा व्यक्तिगत अनुभव आहे. तुम्हाला सुद्धा थोडाफार आला असेल किंवा येईल, याचा अनुभव पण आपल्याला आपले गुरुवर्य खंदारे सर सांगतील आपल्याला. तर याच्याबद्दल कोणाला काय प्रतिक्रिया व्यक्त करायची असतील तर व्यक्त करा, अन्यथा आपण थांबूया. आणि उद्या आणि परवा 2 दिवसामध्ये जो राहिलेला जो भाग आहे योगदर्शनाचा, तो योगदर्शनाचा भाग मी घेणार आहे. मुख्यत्वे करून याच्यामध्ये जे सांगितलं आहे योगदर्शनाची पार्श्वभूमी असा विषयाचं म्हणजे घटकाचं नाव आहे किंवा त्या प्रकरणाचं नाव आहे. पण त्याच्यामध्ये योगदर्शन काय नाही आहे. त्या योगदर्शनासाठी ज्या काही गोष्टी किंवा ज्या काही विषयवस्तू किंवा जे काही शब्द आहेत ते शब्द उपयुक्त आहेत, तेवढ्याच त्या गोष्टी त्यात सांगितलेल्या आहेत. पातंजल योग सूत्राशी त्याचा थोडा सुद्धा काही संबंध नाहीये असं मला तरी वाटतं. तर उद्या आपण योगदर्शनाकडे वळूया. अतिशय महत्वाचा विषय आहे आणि योगदर्शन समजण्यासाठी ते शब्द आहेत किंवा ते शब्दाचे अर्थ आहेत किंवा त्याच्यामध्ये ज्या संकल्पना आल्या आहेत त्या प्रकरणामध्ये त्या तुम्हाला खूप उपयुक्त होतील आणि पुढच्या भविष्यासाठी किंवा MA योग पूर्ण करण्यासाठी त्या शब्दांची किंवा त्या गोष्टींची तुम्हाला खूप उपयुक्तता आहे. म्हणून उद्याचे व्याख्यानं कोणीही चुकवायचे नाही. मला खरोखर म्हणजे थोडंसं वाईट म्हणा किंवा म्हणजे वाटतं थोडंसं की इतकं सुंदर शास्त्र आहे आणि आपण प्रत्यक्षात कुठं वर्गाला जायचं नाहीये किंवा व्याख्यानाला म्हणा किंवा वर्गाला जायचं नाहीये. आपलं स्थळ आहे ते आपलं घरच आहे. मग त्या घरामध्ये बसून तुम्हाला समजा झोप जरी येत असेल तरी सुद्धा तुम्ही व्हिडिओ न ऑन करता किंवा तुम्ही फक्त म्हणजे ऑडिओ ऑन करून तुम्ही व्याख्यान ऐकू शकता. पण खरोखरच दुर्दैव आहे की म्हणावी तशी समाधानकारक काय खंदारे सर समाधानकारक तशी उपस्थिती दिसत नाही. 2-3 दिवस सलग चालू आहे आमचं फॉलोअप. मी स्वतः साहेब लेफ्ट होऊन लोकांना सांगतोय. म्हणजे सुरुवातीला बघितलं असं 2-3 लेफ्ट झालो होतो. लेफ्ट होण्याचं कारण की पुन्हा त्यांना फोन करून मी लिंक पण पाठवली आहे सर. बरोबर नाही ठीक आहे. मला असं म्हणायचं नाही की माझं तुम्ही व्याख्यान ऐका, पण कुठलीही व्याख्यानं योगशास्त्रातली मग ते शरीरशास्त्र असू दे, योगाभ्यास असू दे, तुम्ही जी गोष्ट पत्करलेली आहे आता ती तुम्हाला करायचं असेल तर आनंदाने आवडीने करा. करायचं नसेल तर बिलकुल करू नका. म्हणजे पाट्या टाकल्यासारखं करू नका. गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन मध्ये कसं चालतं तसं करू नका. म्हणजे वाईट वाटून घेऊ नका तुम्ही. मी बोलतोय ते थोडंसं सत्य जरा कटू असतं म्हणून मी तुम्हाला म्हणजे तुम्ही मनाला एक शिस्त लावून घ्या आणि जे काही करायचं आहे ते आनंदाने करा आणि मनाने करा. एवढंच मला आजच्या व्याख्यानाच्या माध्यमातून सांगायचं आहे. हरिओम. सर्वांनी व्हिडिओ ऑन करायचा आहे. मला कुणालाही दुखवायचा उद्देश नाही आहे, पण मला जे म्हणजे लक्षात आलं ते मी तुम्हाला सांगतो. चला व्हिडिओ ऑन करा. आणि काय खंदारे सर काय सूचना द्यायची असतील तर द्या. तुम्हाला काय शंका असतील तर विचारा किंवा 1-2 मिनिटं तुमचं काय नसेल तर मग आजच्या ह्याच्यामध्ये काय झालं ते थोडक्यात मी तुम्हाला प्रश्न काय ते थोडक्यात मी वाचून दाखवतो तुम्हाला. पहिल्यांदा वाचून दाखवू काय नंतर? कोणाची काय शंका असेल तर विचारल्यानंतर मग वाचून दाखवतो. हा आता पहिला प्रश्न आहे बघा. सत्कार्यवाद म्हणजे काय स्पष्ट करा. करता येईल? मान हलवा किंवा यस म्हणा. हा ठीक आहे. आता योग दर्शनातील अष्टांग योग सविस्तर स्पष्ट करा. करता येईल? यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी. तुमच्यातले बरेच व्यक्ती म्हणजे परवा मला कळालं की तुमच्यातले बरेच योग शिक्षक आहेत, त्यामुळे काय एवढा प्रश्न येईल असं मला वाटत नाही. पुढचा प्रश्न आहे सांख्य दर्शनातील प्रकृती आणि पुरुष या संकल्पना स्पष्ट करा. करता येतील? 2 महत्वाची मुख्य तत्व आहेत, त्याच्यामध्ये बाकीचे 23 तत्व सांगायचे आहेत. उत्पत्ती प्रक्रियेचा क्रम कसं कसं उत्पत्ती झाली कालच्या व्याख्यानामध्ये आपण पाहिलंय. पुढचा प्रश्न आहे सांख्यानुसार प्रकृतीची उत्क्रांती प्रक्रिया कशी घडते. तोच प्रश्न आहे, फक्त पुरुष सांगायचं नाही त्याच्यात. सांख्यानुसार प्रकृतीची उत्क्रांती प्रक्रिया कशी घडते.
सगळे 23 तत्व आली प्रकृती सोडून. त्यानंतर प्रकृतीच्या 3 गुणांची नावे सांगा फक्त. सत्व रज तम. पुढचा प्रश्न आहे 5 चित्तभूमी कोणत्या आहेत? सांगितले मी तुम्हाला सविस्तर. मूढ, क्षिप्त, विक्षिप्त, एकाग्र आणि निरुद्ध. हे व्यासाने सांगितलं. व्यास भाष्य नावाचं जे पातंजली योगसूत्रावर भाष्य झालं, व्यासाने ते पहिलं महाभाष्य आहे. ते एकूण 18 भाष्य झाली, त्यातलं पहिलं आहे ते. त्याच्यामध्ये चित्ताच्या 5 भूमी सांगितलेत. पुढचा पुन्हा तोच प्रश्न रिपीट झालाय. अष्टांग योग म्हणजे काय? यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी. ठीक आहे. सरावासाठी स्वाध्याय जे होता ते प्रश्न मी वाचून दाखवले, तुम्हाला सर्वांना माहिती आहेत ते. आता बोला, काय बोलायचं असेल तर चर्चा करा, बोला. खंदारे सर काय सूचना द्यायची असेल तर द्या. माफ करा बरं का, मी आणि तुम्हाला वाईट वाटत नको. मला जे वाटलं ते मी तुम्हाला बोलून दाखवलं. आपल्या मनामध्ये काय ठेवायचं नाही. आपण मनामध्ये आपल्या काय आपण ठेवायचं नाही. मन शुद्ध करायचं. आपलाच फायदा असतो तो. आपल्याला जे वाटतं ते बोलायचं आपण. बरोबर ना खंदारे सर? बरोबर आहे. बरोबर आहे. नाहीतर मी एकटाच बोलणार आणि तुम्ही माझ्या विरोधात असणार. त्यांना सर्वांना सांगितलं मी कोण आहे हे ज्यावेळी तुम्ही विचार त्याचवेळी हे योगशास्त्र शिकाल. होय होय. तर हे जे तुम्ही शास्त्राचा शिकता आहात ना, त्या अन्य अभ्यासक्रमाप्रमाणे याला ट्रीटमेंट देऊ नका. तशी आपण आयुष्यभर शिकत आलोय ना मार्कासाठी, कदाचित तुकड्यासाठी. आपण ठीक आहे, आपल्या उदरनिर्वाहासाठी आपण केलं ते, पण हे तशासाठी करू नका असं माझं व्यक्तिगत मत आहे. त्याचा काहीतरी परिणाम तुमच्या शरीर मनावर राहायला पाहिजे, तरच त्याचा. नाहीतर काय होईल माहिती आहे का? लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि विठ्ठल सर काय पुढचं कोरडे पाषाण. असं व्हायला नको. म्हणून तुम्ही पदव्युत्तर शिक्षण घेणार आहे, MA होणार आहे, हो मास्टर डिग्री आहे, त्याच्यानंतर काही नाहीच आहे योगशास्त्रामध्ये. अजून तरी काही नाही, PhD आहे त्याच्यानंतर. त्यामुळं त्या म्हणजे पदवीचा आपण म्हणजे मान ठेवायला पाहिजे ना. सन्मान केला पाहिजे. मान ठेवायला पाहिजे. सन्मान करायला पाहिजे. बाहेर कोणतरी व्यक्ती भेटली समजा MA योगशास्त्र झालंय, हे त्यांना सांगायची गरज पडायला नको पाहिजे. तुमच्या बोलण्यातूनच ते व्यक्त, तुम्हाला शरीर मनातून बोलण्यातूनच व्यक्त झालं पाहिजे. समोर झालेले आहेत. मी योग करतो म्हणून सांगायची आवश्यकता नाही असं आहे. बरोबर. मी योग करतो म्हणून सांगितलं आणि माझं जर एक 5 इंच पोट जर पुढे असेल तर समोरच्या व्यक्तीला पटणारच नाही ना की हा योगाचा अभ्यास करतोय म्हणून. बरोबर आहे. हो, पटणार नाही. बोला काय बोलायचं तर बोला. विश्वनाथ सर, विठ्ठल सर, काय आज कंटाळा आला काय? काल खूप बोलत होतो. काल खूप बोलत होता आणि काय आज मौन धारण केले काय? नाही, आता काय तुम्ही बोलायला लागलाय. नाही, मौनम सर्वार्थ साधनम काय? खंदार सर बोलायचे आहेत, त्यांना काही सूचनावर द्यायचे असेल तर म्हणून. नाही, उद्या कुरणकर सर लिंक तयार करतील, पाठवतील. नाही सर, मला त्यातलं काही जमत नाहीये सर. नाही, ते प्रयत्न करायचं, ते सगळं जमवायचं जातं. उद्या उठकून काढा आणि उद्या लिंक टाका आणि परवाचला त्या इंटरनेटचे हे पाठवतील लॅपटॉप. उद्या एक मिनिट सर, असा प्रॉब्लेम आहे. उद्या जर कोल्हापूर कारण काय नाही, कारण महत्वाचं आहे, कारण सीझन चालू आहे सर. नाही सीझनला कसं, 1 मिनिट टिकून घ्या तुम्ही आज कोणाकडनं. नाही तो विषय नाही आहे. उद्या लेट झाला तर प्रॉब्लेम येईल म्हणून म्हणालोय. ते तुम्ही मला मोबाईल मी परवा दिवशी करतो ऍडजस्टमेंट. अब्सेंट लोक हुडकायचे आणि तुम्ही ते हे करायचं. ठीक आहे. तुम्ही अब्सेंट होता म्हणून ते तुम्हाला थोडासा दंड आहे. नक्की चालेल. विश्वनाथ सर ऑन करा तुमचा व्हिडिओ. विश्वनाथ सर, भारतीय योग दर्शनाचा विषय संपलाय आपला जवळपास आणि तुमचंच दर्शन होत नाहीये.
व्हिडिओ ऑन करा की विश्वनाथ सर. सर चार्जिंगला अरे मोबाईल वा वा वा. हो, पहिल्यांदा दर्शन झालं तुमचं नमस्ते. भारतीय दर्शनशास्त्राच्या अभ्यासक्रमामध्ये. तुमची 2 मिनिटं ओळख करून द्या की थोडक्यात. हा, मी प्राध्यापक विश्वनाथ पाटील, डॉक्टर घाडी कॉलेजमध्ये मानसशास्त्र विभाग म्हणून काम करतोय गेली 12-13 वर्ष. अरे वा वा वा. मध्ये गेली 8 वर्ष काउन्सिलिंगचं काम करतोय. बर बर. PhD संपलेली आहे सर माझी, डिक्लेअर होईल 1-2 महिन्यामध्ये. अरे वा वा. अभिनंदन अभिनंदन. व्हेरी गुड. ब्युटिफुल ब्युटिफुल. माध्यमातून गळदीमधल्या 1-2-2-2.5 हजार विद्यार्थ्यांच्या पर्यंत पोहोचलोय सर, मानसशास्त्रीय अभ्यास घेऊन. व्यवस्थापनाच्या कार्यशाळा घेतो गडिंग्लज आणि आसपासच्या गावांमध्ये. विश्वनाथ सर, मी पण गडिंगला जागृती स्कूलला 2 वर्ष होतो बरं का, 5वी-6वीला. बर, हो, मी काल परवा ऐकलं तुम्ही सांगितलं होतं. 5वी-6वीला आम्हाला अल्लूरकर सर होते. बर, हा, ऐकून आहे. अल्लूरकर सर आणि त्यांच्या पत्नी होत्या. आता ते आहेत की नाही माहित नाही मला. नाही येत. नाही आहेत का? बोला, काय कोणाला बोलायचं तर थांबूया, नाही तर मग खंदारे सर काय. आणि आणखीन एक गोष्ट, आज थोडस ड्रायव्हिंग करत होतो त्यावेळी माझ्याकडून उशीर झाला, त्याबद्दल क्षमस्व. नाही नाही, असू दे. तो विजय चौगुले होता ना तुमच्याकडे, आता परवा रिटायर झाला ना हेडमास्टर म्हणून. तो माझा क्लासमेट. बर, विजय चौगुले क्लासमेट माझा. जागृतीमध्ये बरेच होते आमच्या. तो एक काय बरं त्याचं नाव, तो पण तिथे जागृतीला होता. पुजारी सर. वाघमोडे म्हणून एक होता. वाघमोडे आहे काय माहित नाही मला. रिटायर झाले की आता त्या वयाचे, आमच्या वयाचे जवळपास रिटायरला चालेत आता. हो, सगळे रिटायर. बापू वाघमोडे, किरण वाघमोडे. वाघमोडे म्हणून होता बघा, नाव आठवत नाही मला. किरण के बापू. हा, किरण वाघमोडे. ते MR स्कूलच्या समोरच्या रोडला राहायचा तो तिथं. ओकेशनलाच होते. होय काय, बरोबर. परवा सरांचे सहकारी. हा, खंदारे सरांचे सहकारी. तुमचे एकत्रच होता तुम्ही? हो, खंदारे सरांचे एकत्र आहेत म्हणजे होते आता. बरं, चालेल चालेल. थांबूया मग सर विश्वनाथ. हो, ठीक आहे. संतोष सर, आभार घ्या. हा, नाही आभार काय हो, आभार आम्ही तुमच्याच परिवारातले, तर आभार काय म्हणायचे त्याच्यात, नको काय त्यात कशाला वेगळं. ठीक आहे. हा, तुमच्याच परिवारातले आहे मी पण एक साधकच आहे ना. उद्याची कुरणकर साहेब सोडतील, रोहित कुरणकर काय. आणि उशीर झाला तर तुम्ही मॅनेज करायचं, कोणालाही सांगायचं या ग्रुपमध्ये, आम्हाला सांगायचं नाही. त्यानंतर त्याच्या पुढे इंटरनेटच्या जे आहेत ते आज नाही येते, पण मी काल सांगितलंय, आज सांगितलंय. तुम्ही सर, विश्वनाथ सर, तुम्ही विषय शिकवला चालला असते हो. हे सगळं मानसशास्त्रच आहे. मी आता शिकतो. हो, सगळं मानसशास्त्र आहे. होय, सगळं मनाचं वाचन झालंय याबद्दल. होय, सगळं मनच आहे त्याच्यात. चालेल खंदारे सर, ठीक आहे मग. हो, रात्री सर. खंदारे सर, ह्याच्यामध्ये तुम्ही 199 सूत्र सांगितले, ते जरा क्लॅरिफाय करावं लागेल कुणाकडून तरी. 196 प्रिंटिंग मिस्टेक आहे सर. 199 दिले बघायच्यात सर. प्रिंटिंग मिस्टेक आहे ती. नक्की बघा, कन्फर्म करा, असं वाटत नाही. 196 नाही, आपल्याला माहिती आहे 196 म्हणून, पण इथं पुस्तकात 199 आले म्हणून म्हणलं. बघूया. पान नंबर सांगतोय तुम्हाला? नाही, बघतो घ्या. नाही, मी सांगतो की तुम्हाला. पान नंबर 61 बघा. 61 पेजवर टॉपला आहे बघा, सगळ्यात पहिलीच ओळ आहे. आता ते माझं पुस्तक इथं नाही, पण बघून करेक्शन करून सांगतो. ठीक आहे. नाही, तुम्ही कुठं प्रशासनाशी कुठं बोलत असाल ना, तर त्यांना सांगा, म्हणजे थोडस काय विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन होतं. महत्वाचं आहे, खूप महत्वाचं आहे सर हे. होय, बरोबर आहे. कारण 3 आपण काय होईल माहिती का, 3 सूत्र खाल्ली काय होईल, भ्रष्टाचार झाला ना. बरोबर. आणि पाठ अभ्यास व्हायला नको ना फार.
नाही ते कळूया की विचारूया की त्यांना. चालेल. पान नंबर 61 वरती दर्शनशास्त्रामध्ये सूत्र आहेत 199, ऍक्च्युअली 196 आहेत. तुम्ही 3 सूत्र कुठून घातला विचारूया की. हा ओके चालेल. धन्यवाद शुभरात्री. सर्वांना. शुभरात्री. थोडासा वेळ झाले, माफ करा. बरोबर सर. उद्या आपण नेहमीप्रमाणे 9 वाजता आपण त्याच्या आधीच भेटूया जरा 5 मिनिटं. पुरणकर साहेब. हरिओम. चला. लोकांच्या मनामध्ये शंका निर्माण होते हो, वर्ग आहे का नाही कळत नाही लोकांना, मग ते मेसेज टाकत बसतात पुन्हा. हा ठीक आहे. चला सर्वांना धन्यवाद. धन्यवाद सर. पुरणकर साहेबांना उत्तरचं प्राचार्य करायचं, त्यामुळे त्यांना पुढे आणायचं. होय काय? अच्छा, चांगली गोष्ट आहे. चला शुभरात्री.